चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् एक एक अक्षरं पुंसां महापातकनाशनम्। एक वाणी एक पत्नी एक वचनी प्रभू रामचंद्राचं पावन असणारं चरित्र, चरित्रकांडाचा आजचा पहिला दिवस। पहिल्या दिवशीच्या या चरित्र कथेमध्ये आज ग्रंथ महात्म्य आपण पाहणार आहोत आणि कथेमध्ये आज प्रवेश करणार आहोत। चरितं रघुनाथस्य कुणाचं चरित्र आहे तर श्री रामचंद्राचं चरित्र आहे। बरं, चरित्र कोणत्या वंशातलं आहे तर रघुवंशातलं आहे। या रघुवंशातल्या प्रपंचाची कथा आपण का अभ्यासायची? प्रपंच अनेकांचे होऊन गेले, प्रपंच काय कोणाचे झाले नाहीत का? आवाजा मेला पणजा मेला बाप मसना नेला, देखत देखत नातू पंतू तूही तैसाच झाला। आजवर काय कोणाचे प्रपंच झाले नाहीत, सगळ्यांचे प्रपंच झाले। अनेकांचे प्रपंच मातीत गेले। घरामध्ये जाऊन मेल्या माणसांचे फोटो पहा, सध्या कोणी लावत नाहीत, पण जरी एखाद्याच्या घरामध्ये असला तर त्या फोटोवरती किती धूळ बसलेली आहे हे पहा। कुठपर्यंत आपला प्रपंच साथ देणार आहे? पिंडदान करत असताना सुद्धा, पिंडदान करताना ब्राह्मण बुवा 3 पिढीचं नाव घेण्यासाठी सांगतो। वडील वारले असतील तर वडिलांच्या नावानं पिंड अर्पण करा, आजोबा वारले असतील तर आजोबांच्या नावानं, आणि त्याच्या पुढची पिढी, चौथ्या पिढीचं नाव आपल्याला माहिती नाही, त्याचीच जमीन आपण खात आलेलो आहे। त्यात सासूचे दागिने सुनबाई वापरत आलेले आहे, तरी सुद्धा आपल्या प्रपंचातल्या फोटोवरती धूळ बसावी याचा अर्थ आपण प्रपंचात राहून केलं का? तुझ्या चौथ्या पिढीला जर तुझं नाव माहिती नाही तर तू झटला कशासाठी? मुख्य प्रश्न आहे। चौथ्या पिढीला जर आपलं नाव माहिती नसेल महाराज, तर हा प्रपंचाचा आट्टापिट्टा करतोय कशा करता आपण? प्रपंच अनेकांचे होऊन गेले आणि याच्या पुढे होत राहणार आहे। कोणा वाचून कोणाचंही काही अडणार नाही। रामकृष्ण गेले तरी दुनिया चालत आलेली आहे। प्रपंच कोणाचा थांबतो का? प्रपंच कुणाचाही थांबत नाही, प्रपंच चालत राहणार आहे। संत गतीनं नदी जसा प्रवास करते न सागराला जाऊन मिळते, तशा पद्धतीनं नदीचा प्रवास कदापि थांबत नाही, तसा तुमच्या माझ्या प्रपंचाचा प्रवासही थांबणार नाही। पण आपला प्रपंच मंडपाखाली वर्णन केला जात नाही, पण रघुवंशाचा प्रपंच मंडपाखाली वर्णन केला जातोय। याच्या मागचं काय कारण असावं? आपल्या प्रपंचाची जर कथा समजा पत्रिकेमध्ये दिलं असतं, रोहित महाराज सावंत यांच्या प्रपंचाची कथा, मंडपात कुत्र सुद्धा नसतं का? काय वर्णनाजोगा आहे आपला प्रपंच? पण चरितं रघुनाथस्य, त्या रामकथेचं चरित्र म्हटलं तर त्या रामाच्या नावानं आपण मंडपाखाली पहिल्या दिवशी एवढ्या संख्येने एकत्र जमलेलो आहोत। का आपल्याला ऐकावंसं वाटतंय ते चरित्र? बरं, रामायण काय कोणाला माहिती नाही का? लहान मुलाला जरी विचारलं बाबा की सांग मला रामायण तुला कितपत येतंय, सहज एखादा मुलगा घरातल्या आजोबाला प्रश्न विचारतो, आजोबा कुठं चालले? आजोबा म्हणतो बाबा कुरुकली गावामध्ये रामकथा चालू आहे, त्या रामकथा श्रवणाकरता मी चाललेलो आहे। ते लहान बालक म्हणते 8 वर्षाचं, आजोबा रामायण ऐकण्याची काय गरज आहे? रामायण काय कोणाला माहिती नाही का? तर आजोबा म्हणतो रामायण तुला माहित आहे का? हो माहिती आहे, तर सांग बरं रामायण काय? रामायण 2 मिनिटात सांगतो म्हटलं रामायण म्हणजे काय? तर म्हणजे श्रावण बाळाच्या शापानं दशरथ राजाला शाप मिळाला, 4 पुत्रांचा जन्म झाला, तेच राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांचा विवाह झाला। विवाह पश्चात कैकेयीनं वनवास दिला, वनवासामध्ये हनुमंताची भेट होते, सीताहरण होतं, जटायू मरण होतं, सेतुबंधन होतं, कुंभकर्ण रावणाचा वध होतो, अयोध्येमध्ये पुन्हा आगमन होतं, झाली रामकथा। याच्या पलीकडे काय रामायण आहे? आणि हे रामायण सगळ्यांना माहित आहे, याच्या पलीकडे रामाची कोणती दुसरी कथा नाही। 2 मिनिटात रामायण संपलं जाते। अधो राम तपोवनाधिगमनम हत्वा मृगं कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्र तरनम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एकथी रामायणम। झालं रामायण। याच्या पलीकडे काय रामायण आहे? श्री रामचंद्र वनवासाला गेले, तपस्व्याचा वेश धारण करून गेले, तिथं सीतेचं हरण होतं,
हनुमंतरायाची भेट होते, लंकादहन होते, सेतुबंधन, रावणवध, राम राज्याभिषेक, याच्या पलीकडचं रामायण दुसरं काय? ऐकण्यासाठी जायची काय गरज आहे आजोबा? हे रामायण तर मला सुद्धा माहिती आहे. इथं मंडपाखाली असा एकही व्यक्ती नसेल लहान मुलासकट की ज्याला रामायण माहित नाही. तरी सुद्धा आपण कथा ऐकण्याकरता आलो का? आपल्याला फक्त रामकथा माहित आहे, पण रामकथा आचरणात आलेली नाही. माहिती आहे रामकथा आपल्याला, पण रामकथा आपल्याला माहिती असून सुद्धा इतभर बांधासाठी भावाभावांच्या मानेवर काठीचे कुऱ्हाडीचे दांडे पडले जातात. तेव्हा कुठे जाते रामकथा? रामकथा जर आपल्याला माहित आहे तर हुंड्यासाठी कितीतरी प्रांतामध्ये सुना जाळून मारल्या जातात आजही. कुठे गेलं रामकथा? या सगळ्या गोष्टी रामायणातल्या आपल्याला माहित आहेत, तरी सुद्धा भावाभावांमध्ये वैर आहे. एकाच घरामध्ये दोन भिंती पडल्या गेल्या. काय चरित्र सांगते महाराज की सीतेला रावण धरून जात असताना काय भारत देशाचं सौभाग्य आहे की जटायू नावाचा पक्षी धावला. ज्या देशामध्ये ग्रंथामध्ये वर्णन आलेलं आहे की स्त्रीच्या रक्षणासाठी पक्षी धावतो, त्याचं नाव भारत आहे. पण आज स्त्रीच्या अत्याचाराची जर आपण पाहनिशा केली तर साधा माणूस धावला जात नाही. प्रसंग सर्वांना माहित आहे. त्या घोळक्यामध्ये खून झालेला आहे त्या महिलेचा. ज्या प्रांतामध्ये स्त्रीच्या रक्षणासाठी पक्षी धावतात तिथल्या माणसांना रामायण माहिती असून सुद्धा रामायण मातीत घातलेलं आहे. रामकथेला मंडपाखाली काय यावं लागलं? तुम्ही घरातनं बाहेर काढली म्हणून रामकथा आज मंडपात आली. रामकथा कुणाची कथा आहे? रामकथा तुमच्या प्रपंचाची कथा आहे. प्रत्येकाच्या प्रपंचाची कथा ही रामकथा आहे. भावाने भावाशी कसं राहिलं पाहिजे. सावत्राईनं वनवास दिला होता. आत्ताच्या सख्या आईनं जरी दुकानात पाठवलं तरी 10 वेळा पोरगं टाचा आपटते. वनवास लांबची गोष्ट. मातृपितृच्या वचनाच्या रक्षणासाठी एक आदर्श जीवन चरित्र हे आपल्याला वाल्मिकींनी दिलेलं आहे. कारण या देशामध्ये आई बापाच्या सेवेकरता परब्रह्म तत्व पांडुरंग परमात्मा येतोय. इथं सांगितलेलं नाही प्रपंचाची कथा का अभ्यासाची महाराज. इथं कुणीही तपस्वी नाही, इथं कुणी गोसावी नाही, इथं कुणी संन्यासी नाही, का इथं कुणी ब्रह्मचारी नाही. बरं, जरी ब्रह्मचारी झाला, जरी संन्यासी झाला तरी सुद्धा नाथ महाराज सांगतात की संन्यासी जरी झाला ना, ब्रह्मचारी जरी झाला तरी आई वडिलांपेक्षा मोठा होत नाही. पुत्र झाली या संन्यासी अवश्य त्यजावे पितयासी, परिभिक्षा मागोनी पोसावे मातेसी, ऐसी संन्यासी विधी आहे. त्यांना भीक मागून का असताना पण आई जगवली पाहिजे. मातेच्या आणि पित्याच्या चरणावर पहिली देवाच्या या वंदना करण्यासाठी आपलं शास्त्र सांगतंय. त्या प्रपंचाची ही कथा आहे. देव प्राप्त होण्याकरता सायास कोणतेही करावं लागत नाही. त्या प्रपंचाची चरित्र कथा आज आपण वर्णन करतोय. काहीतरी शिकवण देऊन गेलेलं आहे. कोणाचाही प्रपंच वर्णन केला जात नाही. रामकथा ही कुणा मंडपाखालची कथा नाही. रामकथा ही कुठल्या मंदिरातली कथा नाही की रामकथा ही कुठल्या ग्रंथातली कथा नाही. रामकथा ही तुमच्या माझ्या घरातली कथा आहे. आणि त्याच घरातनं आपण रामकथा बाहेर काढली म्हणून रामकथा अशी मंडपामध्ये उघड्यावर आलेली आहे. वारंवार कथा करावी लागते का? समाजाला जागृती देण्यासाठी. बाबा, रामायण आपल्या धर्मग्रंथामध्ये असं सांगितलं, त्या पद्धतीनं जीवन असावं याच्याकरता वारंवार चरित्र सांगण्याची वेळ आलेली आहे. किती रामायण आहेत? शतकोटी प्रवीणा. 100 कोटीपेक्षा सुद्धा जास्त रामायण आहे. इतके रामायण रचण्याची गरज का पडली? असं काय चरित्र असावं महाराज ते की 100 कोटीपेक्षा जास्त त्याचं गुणगान गायलं गेलं? याचं कारण एकच आहे की तो राम सर्वांना भावलेला आहे. पण कलियुगाची शोकांतिका आहे की ते राम खरंच घडला होता का, की रामायण घडलं होतं का, याच्या याचिका कोर्टामध्ये दिल्या होत्या. म्हणून आज अयोध्येच्या मंदिराला वेळ झालेला आहे. राम झालाच नाही हे काय साध्या माणसांचं म्हणणं नव्हतं. राम झाला नाही हे कोणाचं म्हणणं आहे? जे शिकलेले होते, जे पदवीधर होते, जे ग्रॅज्युएट होते, ज्यांनी अनेक पदव्या घेतलेल्या आहेत, अशा शिकलेल्या लोकांचं म्हणणं होतं राम झालाच नाही. काय शिकवते रामकथा? तर प्रपंचामध्ये व्यवस्थित राहण्यासाठी शिकवते. तुम्ही आम्ही सर्व प्रपंच आहोत. संसार करून परमार्थ करणारे आहोत. तर त्या संसारामध्ये बाबांनो जगलं कसं पाहिजे हे शिकवणारी ही रामकथा आहे. महाराज, त्रेतायुगामध्ये घडलेला प्रपंच आहे हा रामाचा. आणि त्रेतायुगामध्ये घडलेला प्रपंच आज आम्ही ऐकावा असं काय आहे त्याच्यामध्ये?
कालचा पेपर आम्ही आज वाचत नाही. कोणी वाचतं का? कालचा रद्दीत पेपर जमा होतो. कालचा पेपर हॉटेलमध्ये कुठल्या तरी भजी खाली किंवा वड्या खाली जातो. ही कालच्या वर्तमानपत्राची शोकांतिका आहे. किती मोठी बातमी असू दे कालच्या पेपरात, कुठं बलात्कार झाले असतील, कुठं दरोडे पडले असतील, कुठं कोण जन्मला असेल, कुठं कोण मेला असेल, कालच्या वर्तमानपत्रामध्ये कितीही जरी मोठी बातमी असली तरी सुद्धा आज ती शिडी होते. कालचा वर्तमानपत्र आज पेपर वाचला जात नाही. ते कुठल्या तरी नाश्त्याखाली भजी वडापाव खाली कालचा पेपर असतो. पण ही चरित्रकथा त्रेतायुगातली आहे. त्रेतायुगातल्या चरित्रकथेची पानं आहेत तरी सुद्धा याचं पूजन केलं जातं, याचं नमन केलं जातं. महाराज असं चरित्रात काय आहे? जगणं आहे, माणूस म्हणून जगणं. आपल्याला देव होता येणार नाही, आपल्याला साधू होता येणार नाही, पण आपल्याला माणूस तरी होता येईल. आम्ही आता माणसं नाहीत का? तुम्ही जर आता माणसं असते तर समाजामध्ये पापाचरण झालंच नसतं. कारण मनुष्य कशानं शोभून दिसतो याचं शास्त्रकार सांगतात. मनुष्याम गुणेनाम भुवरी. मनुष्य हा भूमीवरती गुणानं शोधून दिसतो, गुणानं शोभून दिसतो. कोणता गुण आहे आपल्या जवळ? सारे अवगुणच भरलेले आहेत. हे अवगुण धुवून काढण्यासाठी ही रामकथा आहे. हे सगळे अवगुण आपल्याला धुवून काढायचे आहेत. या 8 दिवसामध्ये मंगल असणारी आदर्श कथा आपल्याला पाहिजे. रामकथा जर तुम्हाला माहित आहे तर आईच्या कानातलं सोन्याचं फूल काढायला रात्रीत आईनं मुलाचा गळा दाबला नसता. त्या गळा दाबणाऱ्या मुलाला ही रामकथा माहिती होती. रामकथा नुसती माहिती असून उपयोग नाही, रामकथा ही आचरणात आली पाहिजे. देव होता येणार नाही, साधू सुद्धा होता येणार आहे. मला देव होण्यासाठी भरपूर झिजावं लागतं बरं का, भरपूर झिजावं लागतं. एकदा पायरीतल्या मूर्तीचा आणि मूर्तीचा संवाद चालू होता. त्या पायरीला लागलेला दगड मूर्तीला म्हणतो की तुझी न माझी जात एकच आहे. तूही दगड आहेस आणि मीही दगडच आहे. तुलाही त्याच खाणीतनं आणलंय ज्या खाणीतनं मला आणलेलं आहे. तुलाही त्याच टेम्पोतनं आणलंय ज्या टेम्पोतनं मला आणलेलं आहे. तूही त्याच जातीची मीही त्याच जातीची. तूही दगड मीही दगड. एकाच पाथरवटानं आपल्या दोघांवरती घाव घातला, पण परिणाम मी पायरीचा दगड झाले तू देवाची मूर्ती झालीस. असं तू काय सहन केलंस? साधा प्रश्न आहे त्याचा. मंदिरामध्ये येत असताना माझ्या डोक्यावरती लोक पाय ठेवतात, पण तुझ्या पायावरती लोक डोकं ठेवतात. इतकं देव होण्यासाठी तू काय केलंस? पायरीचा आणि मूर्तीचा संवाद आहे. त्यावेळेला ती पायरी म्हणते काय केलंस असं की ज्याच्यामुळे देवपदाला प्राप्त झालीस? ती मूर्ती नम्रतेनं सांगू लागते की बाई, जात जरी एक असली, तू दगड आहे मी दगड आहे. एकाच पात्रवटानं घाव घातलेला असू दे किंवा एकाच खाणीतनं आणलं गेलं असे ना, पण ज्या वेळेला पाथरवट आपल्या दोघांवरती घाव घालत होता, घाव घालत असताना पाथरवटानं छन्नी घेतली आणि हातोडा घेतला. तुझ्यावरती ज्या वेळेला पाथरवटानं पहिला घाव घातला त्या वेळेला तुझे तुकडे झाले आणि पाथरवटाला वाटलं की ही मूर्ती बनण्याच्या लायक दगड नाही. का? पहिल्याच छन्नीमध्ये दगडाचे तुकडे झाले. त्याच्यामुळे त्यानं फक्त तुला चौकोनी आकार दिला. का? तुझ्यात पचवण्याची शक्ती नाही, तुझ्यात झिजण्याची शक्ती नाही, तुझ्यात तुटण्याची शक्ती आहे फक्त. तू पहिल्याच घावामध्ये तुटलीस म्हणून दगडाची पायरी झालीस. तू काय पचवलंस? तर ती दगडाची मूर्ती सांगते की मी पाथरवटावरती जे माझ्यावर जो पाथरवट घाव घालत होता ते घाव मी पचवले, ते घाव मी सहन केले. मी तुटले नाही कुठं. जसा जसा पाथरवट घाव घालून 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 मला आकार देत होता तशा आकाराला मी प्राप्त झाले. देव होण्यासाठी झिजावं लागतं, सहन करावं लागतं, पचवावं लागतं. देव होणं साधी गोष्ट नाही. साधू होण्याकरता महाराज काय करावं लागतं? बाबा देव कदापि होता येईल नाही भाव मने देवा मला पाव. देव अशाने पावायचा नाही. देव बाजारचा भाजीपाला 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 नाही.
नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशाने पावायचा नाही रे, देव अशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही. मातीचा देव त्याला पाण्यात भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीत भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोरात भेव, देव अशाने पावायचा नाही रे, देव अशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला 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 नाही. प्रभु रामचंद्र भगवान की. मनी नाही भाव देवा मला पाव, देव अशानं भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही. काय समजता तुम्ही देवाला? देव होणं साधा आहे का एवढं? देवाची प्राप्ती घडणं साधी नाही. बरं ठीक आहे, जरी एखाद्यानं सायास केले, देव प्राप्तीसाठी झटला, देव होता येईल, देवपद प्राप्त होईल. इंद्रपद प्राप्त होतं, काय करावं लागतं? इंद्रपदासाठी 100 यज्ञाचं पुण्य करावं लागतं, इंद्रपद प्राप्त होतं. ब्रह्मपद प्राप्त होण्यासाठी 1000 यज्ञाचं पुण्य लागतं. ठीक आहे, ब्रह्मपदही प्राप्त कोणीतरी करेल, पण साधू होण्यासाठी काय करावं लागतं महाराज? अरे बापरे, इंद्रपद प्राप्त होईल तुला, ब्रह्मपद तुला प्राप्त होईल, पण साधूपद कदापि अशानं प्राप्त होणार नाही. त्याच्याकरता काय करावं लागतं? साधू होणं फार कठीण आहे. आपल्याला दाढी दिसली, जटा दिसली, गळ्यात माळा दिसल्या, अंगावर भगवी कपडे दिसली, याला सहज आपण साधू म्हणतो. हे साधूच्या लक्षणामध्ये मोडत नाहीत बरं का तुकोबारायांच्या भाषेत. तुकोबाराय म्हणतात, साधू खरंच कोणाला म्हणावा? वाचेचा रसाळ अंतरी निर्मळ, त्याचे गळा माळ असो नसो. ज्याच्या मुखामध्ये वाचा निर्मळ आहे आणि ज्याचं मन निर्मळ आहे, त्याच्या गळ्यात माळ आहे का नाही हे पाहायचं नाही, साधू म्हणून नमस्कार करावा. कोणाचं मन निर्मळ आहे, कोणाची वाचा शुद्ध आहे? आज परमेश्वराचं स्वरूप दर्शन जर बघितलं तर सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. परमेश्वराचं सगुण रूपाचं दर्शन, निर्गुण रूपाचं दर्शन काय आहे? तर तो सत्य आहे, तो खरा आहे. खोट्याचा स्पर्श सुद्धा ज्याला झाला नाही त्याला संत म्हणतात. माऊली सांगतात, बाबा स्वप्नात सुद्धा असत्याचा वारा मला लागला नाही. साधू होणं इतकं साधी गोष्ट नाही महाराज. अंतरी निर्मळ, वाचेचा रसाळ, त्याचे गळामाळ असं नसो तुकोबाराय म्हणतात. आत्मानुभवी चोखाळलेल्या वाटा, त्याचे माथा जटा असो नसो. त्याच्या माथ्यावर जट आहे का नाही हे बघायचं नाही. मग ज्याची वाट आत्मानुभवासाठी आहे ना, तो साधू आहे. परस्त्रीचे ठाई जो का नपुंसक, त्याचे अंगा राख असो नसो. परस्त्रीच्या ठिकाणी ज्यानं नपुंसक धारण केलेला आहे तो साधू आहे तुकोबाराय म्हणतात. शेवटच्या चरणात साधूची व्याख्या सांगताना सांगतात की बाबांनो, कितीही जनाने जरी तुमची निंदा केली तरी त्या निंदेच्या बदल्यात एकही अपशब्द समोरच्या निंदकाला न बोलणारा साधू आहे, तोच साधू आहे. कितीही निंदा जरी तुमची कुणी केली तर निंदक हा समोर जरी असला तरी त्याला वंदना जो करतोय, शास्त्रानं त्याला साधूची मान्यता दिलेली आहे. परद्रव्य अंध म्हटलेला आहे. दुसऱ्याच्या धनाच्या ठिकाणी ज्याची वृत्ती आंधळी आहे, परद्रव्य अंध, निंदेसी जो मुका तोची संत देखा तुका म्हणे. तिथं साधू आहे बाबांनो, तिथं संत आहे. आणि हे गुण ज्याच्यात दिसतील ना त्याला साधू म्हणून नमस्कार करत चला. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू
साधू आवाज आणखी थोडा लहान करा. साधू थोर काला कलयुगी साधू थोर काला 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 साधू थोर रामचंद्र भगवान साधू कसा आहे तर साधू थोर आहे. त्या साधूपेक्षा देव सुद्धा मोठा नाही महाराज, नाही मोठा म्हणतायत त्याला. राम प्रत्येकाच्या अंतकरणात आहे. राम कोणालाही होता येईल. सायास जर केले तर राम होता येत, पण सायास करूनही तुकाराम होता येत नाही बरं का. प्रत्येकाच्या अंतकरणात राम आहे. माऊली म्हणतात सर्वाघटी राम देहादिही एक. सर्वांच्या अंतकरणात राम आहे, पण सर्वांच्या अंतकरणात तुकाराम नाही बरं का. काय परिस्थिती होती महाराज. ही परंपरा ज्यांनी आपल्याला दिली त्यांनी अंगावरती कितीतरी अवहेलना सहन केलेल्या आहे. माऊली ज्या वेळेला झोळी घेऊन आळंदीतनं फिरत होते त्यावेळेला विसोबा खेचर नावाचा म्हातारा आडवा आलेला आहे. ज्ञाना, काय आहे तुझ्या खांद्यावरती? झोळी आहे माझ्या खांद्यावरती. काय आहे या झोळीमध्ये? या झोळीमध्ये मदिकोरी आहे. कशा करता चालवली? तर आम्हा भावंडांना खाण्याकरता. अरे मरायची लायकी आहे तुमची, कशाला जगता? संन्यासाची मुलं तुम्ही. इच्छा ह्या सगळ्या गोष्टी कशा करता तुमच्या अंतकरणात याव्या? सरळ तुम्ही आतमध्ये हाचा मार्ग अवलंबावा असं आम्हा आळंदीकरांना वाटतं. कोणाला म्हणतात हे? जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. झोळी घेतली महाराज हिसकावून. किती धान्य जमा झाले बघू. काय होतं? पीठ होतं महाराज त्या झोळीमध्ये. त्या झोळीमधलं पीठ हे नुसतं फाडली नाही झोळी, ते पीठ कुत्र्याला सुद्धा खायला मिळू नये म्हणून माऊलींची झोळी गटराच्या तोंडाला टाकली. आणि त्या झोळीवरती हा विसोबा खेचर नावाचा म्हातारा नाचला. खापर घेण्यासाठी ज्या वेळेला माऊली फिरत होते त्यावेळेला खापर तर घेऊच दिलं नाही, पण खापराचा तुकडा सुद्धा याला नशिबात याच्या पदरी पडू नये म्हणून खापराच्या तुकड्यावर सुद्धा घोडे नाचवले. त्या साधू संतांचा हा संप्रदाय आपल्याकडे चालत आला. मारारे याच्या अंगावरती जे भेटल ते म्हटलेलं आहे. कोणी शेण उचललं, कोणी दगड उचलले, कोणी काय उचललं महाराज आणि घेतलंय हातामध्ये. भिरकावून ज्ञानोबान माऊलींच्या मूर्तीवरती मारलेला आहे. कुठं दगड डोक्याला लागलेला आहे, कुठं अंगावरती शेण लागलं, झोळी फाटलेला आहे. श्वेत वस्त्र माऊलींच्या अंगावरचं रक्त बंबाळ झालेला आहे. कुणाकरता मी सायास करतो? ह्या जनाकरता. आणि हा जन माझ्या अंगावरती शेण विडवतोय. थोडा का असेना तिटकार आला होता. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती.
जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती जगाच्या जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. खापर मिळू दिलं नाही ज्यांना, ज्यांची झोळी फाडली गेली महाराज, तरी सुद्धा पसायदानामध्ये विश्वाच्या कल्याणाची मागणी करतात, त्याला साधू म्हणतात बरं का. म्हणून म्हटलेलं आहे, जरी कुणी गावामध्ये तुमच्या आलेला असेल त्याला देवपदानं नमस्कार करा, भलेही तो तुम्हाला देवतुल्य वाटे नका, पण साधू म्हणून कुणालाही उठसूट नमस्कार करायचा नाही. साधूची व्याख्या फार वेगळी आहे. म्हणून रामकथा कदाचित साधू बनवण्यासाठी शिकवणार नाही, साधू बनता येणार नाही, देवही एखाद्या वेळेला बनता येणार नाही, पण रामकथा माणसात राहून माणूसपणानं जगणं शिकवते. त्याच्याकरता रामकथा ऐकायची. हा ग्रंथ गोस्वामी तुलसीदासांचा आहे. ग्रंथाचं नाव रामचरितमानस आहे. या ग्रंथाला रामचरितमानस असं का म्हटलेलं आहे? काही भरपूर संतांनी याचा खुलासा केलेला आहे. श्रीराम चरित मानस, माणसासारखं जो आयुष्य जगला तो रामचंद्र, म्हणजे ज्याचं जीवन चरित्र माणसासारखं आहे असाही काहींनी अर्थ केला. काहींनी असाही अर्थ केला की मानस सरोवराच्या काठी वाम भागावरती शंकरानं पार्वती आईला घेतलेला आहे आणि शिव पार्वतीचा मानस सरोवराकाठी जो संवाद झालेला आहे त्याच्यामुळे या चरित्राला श्री रामचरितमानस म्हटलेलं आहे. काय करते कथा? तर कथा जीवनाची व्यथा कमी करते. काय उपमा आहे श्री रामकथेला? तुलसीदासजी श्री रामकथेला उपमा देतात की रामकथा शशि किरण समाना संत चकोर करही जही पाना. रामकथा कशी आहे? तर रामकथा शशी, शशी म्हणजे चंद्र, चंद्रच नाही, चंद्र किरणाची उपमा आहे. नुसत्या चंद्राची उपमा दिली तर श्री रामचरित्र कलंकमय होऊ शकते का? कारण चंद्रावरती कलंकाचा डाग आहे. गुरुपत्नीसी रतलान क्षयरोग त्या चंद्राला. आपण कथा पाहतो रामायणामध्ये, अहिल्याचं चरित्र हनन करण्यासाठी इंद्र आला होता, पण इंद्रानं चंद्राला आणलेलं होतं सोबत. मग चंद्राची उपमा देऊन रामकथेला चालणार नाही, शशी नुसतं म्हणता येणार नाही. रामकथा शीतलता प्रदान करते, पण चंद्र शीतल आहे म्हणून चंद्राची उपमा रामायणाला देता येणार नाही का? चंद्रावरती कलंक आहे आणि रामकथे निष्कलंक असणारी कथा आहे. रामकथेवरती कोणताही कलंक नाही, चंद्रावरती कलंक आहे. कशाचा? गुरुपत्नीशी रतल्याचा कलंक चंद्रावरती आहे. म्हणून चंद्राची उपमा देता येणार नाही, पण चंद्राचं किरण शीतल असतं ना, तशी रामकथा प्रपंचात तापलेल्या माणसाला शीतलता प्रदान करते. रामकथा ही प्रपंचामध्ये त्रस्त झालेल्या माणसाची व्यथा कमी करते. याच्याकरता चंद्र किरणाची उपमा आहे, नुसत्या चंद्राची उपमा नाही. रामकथा शशी किरण समाना. कोण याचं पान करतं? तर संत चकोर करही जही पाना. चकोर नावाचा पक्षी आहे, ज्याला चातक म्हटलेला आहे. हा वर्षभर पाणी पित नाही, त्याला तहानीची आशा असते. कोणत्या? पहिल्या नक्षत्रामध्ये जे पाणी पडतं पावसाचं, त्या पावसाच्या पहिल्या नक्षत्रातलं पडलेलं पाणी याची आस त्या चातक पक्षाला असते. वर्षभर पाणी पित नाही, पण तशी वाट पाहत असतो. तशी रामकथेची कोण वाट पाहते? तर रामकथेची श्रीमद भक्त रूपात असणारे, महाभागवत असणारे अंजनी पुत्र पवन सुत हनुमान या कथेची वाट पाहत असतात. भक्त आहेत ते. म्हणून रामकथा ज्या ज्या ठिकाणी चालू असते तिथं श्रोत्यांच्याही आधी येऊन श्री हनुमंतराय विराजमान झालेले असतात. म्हणून तुमच्याही सर्व या गर्दीमध्ये हनुमंतराय कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये या ठिकाणी बसलेले असतील. त्या हनुमंतरायांना, महाभागवताला वंदन करूया. श्रीमद गोस्वामी तुलसीदासजी नमन करतात. वर्णानाम अर्थसंधानाम रसानाम छंदसामपि. नमन केलेलं आहे. कुणाला नमन करतात? तर अनेकांचं नमन या श्लोकामध्ये आहे. पहिलं नमन केलेलं आहे ते म्हणजे वाणी आणि विनायकाला.
गणपतीला आणि सरस्वतीला वंदना केलेली आहे. गणपतीला का वंदन करायचं बरं? प्रत्येक कार्यामध्ये गणेशाचं पूजन केलं जातं. रामायण असो, भागवत असो, कीर्तन असो, प्रवचन असो, एवढंच काय, कथाकार किंवा कादंबरीकार सुद्धा गणपतीचं नमन केल्याशिवाय पुढे जात नाही. गणपती माऊली सारदा नंदा, गणपती माऊली सारदा, माऊली सारदा नंदा, गणपती माऊली सारदा, नंदा गणपती माऊली सारदा, नंदा गणपती माऊली सारदा, नंदा गणपती माऊली सारदा, नंदा गणपती माऊली सारदा. आता गुरुराया दंडवत, आता गुरुराया दंडवत, गुरुराया चरणी मस्तक ठेवले, 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 गुरुराया चरणी मस्तक ठेवले. रामचंद्र भगवान की जय. नमिला गणपती माऊली शारदा. शारदेला आणि गणपतीला वंदन करण्याची प्राधान्यता सर्वांनी दिलेली आहे. का दिलेली आहे महाराज? तर गणपतीला वंदन केल्याशिवाय कोणतं कार्य पुढे जातच नाही. का? कारण त्याला विघ्नहर्ता म्हटलेला आहे, विघ्नांचा नाश करणार आहे. आणि अधिष्ठान ज्या ठिकाणी मांडलं जातं तिथं गणेशाचं पूजन केलं जातं बरं का. नुसतं कथा कीर्तनात गणेशाचं पूजन झालंय असं नाही. तर तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, रामायणातच आलेलं आहे की शिव पार्वतीच्या लग्नामध्ये गणपतीचं पूजन आहे. आता इथं काहींना प्रश्न पडला असेल की पप्पा मम्मीच्या लग्नात पोरग कुठून आलं? शंकर कोण आहे? तर शंकर पिता आहे. पार्वती आई साहेब कोण आहेत? तर माता आहे. मग मातेचं आणि पित्याचं लग्न आहे तर पोरग कसं हजर असेल? प्रश्न विचारतात ना काही काही लहान मुलं बघा, घरामध्ये पप्पा मम्मीचा अल्बम असतो लग्नाचा, आणि ते लहान मुलगा अल्बम चालत असतं, चालता चालता आपल्या आई जवळ जातोय, आई काय रे बाळा मला एक गोष्ट सांग, मी लग्नाचा अल्बम तुमच्या बघतोय, हा या अल्बम मध्ये मला मावशी दिसते, याच्यात काका दिसतात, याच्यात काकी दिसते, याच्यात आजोबा दिसतात, आजी दिसते, नाही नाही आपल्या घरी येणार जाणारे आतापर्यंत जेवढे पाहुणे पाहिलेत सगळे मला दिसतात, पण मला एक गोष्ट सांग मम्मी, तुमच्या लग्नात माझा फोटो कुठं आहे? आता काय त्या आईनं काय उत्तर द्यावं बरं? आई बापाच्या लग्नात जर मुलं हजरत नसतात तर रामायण खोटं आहे का? मग रामायणात दिलेलं आहे शिव पार्वतीच्या विवाहामध्ये गणपतीचं पूजन आहे, मग रामायण खोटं म्हणावं लागेल? केलेलं आहे गणपतीचं पूजन. कशाच्या स्वरूपात केलेलं आहे? आपणही आज ते स्वरूपात गणपतीचं पूजन करतो. पानाचा विडा घेतो, त्याच्यावरती सुपारी ठेवतो आणि त्याला गंध फुल अक्षदा वाहतो. हे गणपतीचं स्वरूप सांगितलं का? कारण गणपती कसा हे पहिलं माहिती नव्हतं कुणाला. अनादी कालापासून चालत असलेलं गणेश तत्व आहे बरं का. गणपती हे पद आहे, शिव हे पद आहे, ब्रह्म हे पद आहे. पद कधी रिक्त होत नसतं, त्याच्या जाग्यावरती कुणी ना कुणी येत असतं. शिव पार्वतीच्या मुलाच्या स्वरूपामध्ये गणेश पदावरती जो आला तो विनायक आहे. मग गणपती पद हे आधीपासून नव्हतं असं नाही. गण म्हणजे समाज आणि पती म्हणजे त्यांचा अधिपती. गणेश म्हटलं तर गण अधिक ईश, समाजाचा ईश्वर. मग असं कसं असतं? समाज आधी झाला आणि ईश्वर नंतर होतो का कधी? ईश्वर आधी निर्माण व्हावा लागतो आणि त्या ईश्वरानं समाज निर्माण करावा लागतो. तसं गण म्हणजे समाज आणि त्याचा ईश्वर म्हणजे गणेश. गण अधिक ईश.
म्हणून गणपती हा अनादी कालापासूनची देवता आहे. ते गणेश तत्व शिव पार्वती विवाहामध्ये सुद्धा पूजन केलेलं आहे. गणपतीचं पूजन केल्याशिवाय कथा काय, तुमचा तमाशा सुद्धा पुढे जात नाही. तमाशामध्ये सुद्धा गणपतीचं पूजन केलं जातं बरं का. त्यांची लावणी गवळण वग वगैरे ते नंतर असतं, पण तुमच्यात एक म्हण प्रसिद्ध आहे बघा, रात गणात गेली. हे रात गणात गेली म्हणजे काय, बघायला मात्र विषयासक्ती घेऊन बाईची दृष्टी बघण्यासाठी गेला, पण तमाशावाल्यांनी रात्र गणात घालवली. गणात म्हणजे कशात, तर गणपतीच्या वंदनेत. आधी नमोजी गणनायकाजी वरदायकाय नती आयका नमो सुरगण अर्धनारी नटेश्वर देवा मांडली सेवा आशीर्वाद द्यावा वंदुनी चरण सरस्वती नमो शारदा सरस्वती नमो शारदा शब्द संपदा कवीवर फिदा तिन्ही लोकात चल उचल कलम शाहिरा किमिया कर जरा वाहू दे जरा ललकार्या गात. हे गाथेत अभंग मिळणार नाही, हे तमाशातला गण आहे. तमाशा सुद्धा गणाची वंदना केल्याशिवाय पुढे जात नाही, तर कथा कशी जाईल पुढं. तमाशा विषयासक्त असणारी म्हणजे समाजाला लाडणाऱ्या संस्कृतीने ही गणाला प्राधान्य दिलेलं आहे. तसं गोस्वामी तुलसीदासजी सुद्धा गणपतीला वंदन करतात. वर्णानाम अर्थ संधानाम रसानाम छंदसामपि मंगलावांच करतारो वंदे वाणी विनायक. वाणी नाम सरस्वतीला आणि विनायक नाम गणपतीला वंदन केलेलं आहे. त्याच्यानंतर वंदना करतात श्रद्धा आणि विश्वास रूपी शिवतत्व आणि शक्ती तत्वाला. हे दोघं सारखे आहेत बरं का. शिव वेगळा नाही का शक्ती वेगळी नाही. म्हणून ग्रंथ आपण पुढे पाहणार आहोत. कथा ऐकण्यासाठी शंकर एकटा जात नाही, तर शक्तीला म्हणजे पार्वतीला घेऊन जातोय. कथेचं पुण्य एकट्या नवऱ्याच्या पदरात पडत नाही. आज जर चूक झाली असेल तर दुरुस्त करा. उद्या येताना पार्वती आज जर एकटी आली असेल तर तिने शंकराला आणायचं आहे, आणि आज जर शंकराव एकटा आला असेल तर तिनं पार्वती आईला बी आणायचं आहे. एकट्याच्या पदरात कथेचं पुण्य पडत नाही, हे ग्रंथ सांगतय. कारण या ग्रंथामध्ये एक घाट शिव पार्वतीचा आहे. शंकर परमात्मा कैलासावर अखंड रामचरित्र माता पार्वतीला सांगत आहे, आणि त्याच्यामुळे ही रामकथा श्रवणामुळे पार्वती आई साहेब चिरंजीवी झालेल्या आहेत. नाहीतर पार्वतीचे अनेक जन्म झालेले आहेत. एकदा न राहून भगवान शंकराला पार्वती आई साहेबांना विचारलं की का हो खरं सांगा मालक. शंकर म्हटले का, काय नेमकं खरं सांगायचं, सत्य स्वरूप आमचं आहे आणि माझ्याकडनं काय खरं हवंय तुला. त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं मला की त्यांनी म्हणजे कुणी, ते होते विनावाले. कोण विनावाले, ते त्यांच्या डोक्यावर शेंडी आहे ते नारायण नारद महर्षी. चौतोंड्याचा एक नार्याही जाण तो खेळिया माझी आगळा रे. यानं कुणाचं कुठेही काही शिल्लक ठेवलेलं नाही. त्याची भेट झाली कुणाला, पार्वती आई साहेबाला. तर पार्वती आई साहेब म्हणाले की बाबा तो मला भेटला, माझा गुरु आहे तो. कोण, नारद महर्षी. काय सांगितलं, मला फक्त तुम्हाला एवढं विचारायला सांगितलंय की तुमच्या गळ्यामध्ये जी नरमुंडाची माळा आहे, म्हणजे जी मुंडक्यांची माळा तुम्ही धारण केलेला आहे, ही नेमकी मुंडकी कुणाची आहे, कुणाची मुंडकी धारण केली. मी जर तुम्हाला एवढी प्रिय आहे तर अप्रिय असणारी स्मशानामध्ये जळालेली मस्तका कुणाची नेमकी मुंडकी आहेत ही जी तुम्ही गळ्यामध्ये धारण केलेल्या आहेत. मेल्यानंतर ही ज्या मुंडक्यावरची तुमची वासना संपली नाही, ही मुंडकी कुणाची आहे मला फक्त सांगा. आता शंकरराव म्हणाले बाबा आता तुला जो भेटलाय त्यानं जर लावलेलीच आहे कळ तर आता ती शांत करतो. ऐक पार्वती, ही कुणाची आहेत माहित आहे का, कुणाची, ही तुझी आहे. पार्वती तर चकित झाली. माझी, हा तुझी. कशी, तुझा एक जन्म झाला नाही, तुझे अनेक जन्म झालेले आहेत, आणि या प्रत्येक जन्मामध्ये शक्ती स्वरूपामध्ये शिवतत्वाला तूच आहेस. आणि त्या जन्मामध्ये तुझी ज्या वेळेला राख झालेली आहे त्याचं जे मस्तक आहे, तू मला एवढी प्रिय आहेस, शक्ती मला एवढी प्रिय आहे ना, तुझे आतापर्यंत जेवढे जन्म झाले तेवढे तुझीच मुंडकी मी गळ्यामध्ये धारण केलेली आहे. पार्वती आई साहेब चकित झाल्या. माझी, हा अनेक जन्म तुझे झालेले आहेत, म्हणजे मला मुक्ती मिळाली नाही, नाही मिळाली मुक्ती. म्हणून या जन्मामध्ये मला मुक्ती हवी आहे. काय करावं लागेल,
शंकर परमात्मा सांगतात रामचरित्र ऐक, हा जन्म मरणाचा फेरा तुला चुकेल. आणि पार्वती नंतर शक्ती स्वरूपामध्ये फक्त पार्वतीच आहे, शिवतत्वासोबत पार्वतीचा दुसरा जन्म नाही. चिरंजीवी पद माता पार्वतीला प्राप्त झालं का? पतीच्या मुखातनं अखंड कथा ऐकत आहे. नवरा बायकोला वेळ मिळाल्यानंतर काय करावं तर तेही ग्रंथानं सांगावं. शंकर पार्वती अखंड चिंतन करतात. शिव पार्वतीचं कैलासावरती कथा स्वरूपामध्ये अखंड चिंतन चालू आहे. हे रामचरितमानस माता पार्वतीला शंकरानं सांगितलेलं चरित्र आहे. म्हणून त्या शिवतत्वाला माता पार्वतीला वंदन केलेलं आहे. ग्रंथकर्ते गोस्वामी तुलसीदासजी श्रद्धा रूपी पार्वतीला आणि विश्वास रूपी शंकराला वंदन करतात. त्याच्यानंतर खलवंदना आलेली आहे. खल म्हणजे कोण? खल म्हणजे दुष्ट. आता दुष्टाची का बरं वंदना करावी? मगाशी सांगितलं महाराज, निंदक हा शास्त्रात आईपेक्षा सुद्धा थोर मांडलेला आहे. जगामध्ये कपटानं जे व्यवहार करणारे आहेत ना तुमच्यासोबत, त्यांना आईपेक्षा मोठा दर्जा दिलेला आहे. म्हणून खलवंदना रामायणामध्ये दुष्टांची वंदना आहे. रावणाची वंदना केलेली आहे, कुंभकर्णाची वंदना आलेली आहे, दुष्टांची वंदना रामायणामध्ये आली. याला खलवंदना म्हटलंय. दुष्टांची वंदना का करावी? हे बघा, दुष्ट मारणं हा कथेचा हेतू नाही. दुष्टाची दुष्टता मारणं कथेचा हेतू आहे. दुष्ट नाही संपला पाहिजे महाराज. साधू काय करतो? देव दुष्टाला संपवतो. पण साधू काय करतो? दुष्ट संपवत नाही, दुष्टाचा दुष्टपणा संपवतो. शिशुपालानं 100 शिव्या दिल्या तर देवानं सांगितलं, आहा 100 अपराधच पोटात घालणार होतो. 101वा जर अपराध केलास तर सहन करणार नाही. 101 ज्यानं नंबरची ज्यानं शिवी दिली, मस्तक वडवलं सुदर्शन चक्रानं. 1 जास्तीची शिवी खाली नाही देवानं. पण नाथ महाराजांच्या अंगावरती किती वेळा यवन थुकला, पण प्रसाद देवनी मुक्त केला. महाराज 100 पेक्षा जास्त देव शिवी ऐकून घेत नाही, दुष्टाला संपवतो. पण कथा काय सांगते? ही कथा साधू संतांची कथा आहे. म्हणून साधू संत म्हणतात, बाबा दुष्ट संपवणं कथेचा हेतू नाही, दुष्टाची दुष्टता संपली पाहिजे. आणि दुष्टाची दुष्टता संपवण्यासाठी खलवंदना अत्यंत गरजेची आहे, करावी लागणार आहे आपल्याला खलवंदना. निंदकाला शास्त्रेत मातेपेक्षा सुद्धा उच्च अधिकार आहे. का? आई आपल्या बाळाची घाण हातानं काढते, शास्त्र सांगतं. आई आपल्या बाळाची घाण हातानं काढते. पण तेच शास्त्र सांगतंय की निंदकाला आईपेक्षा प्राधान्य द्या. का? कारण निंदक तुमची घाण जिभेनं काढत असतो. म्हणून अंगावरी थुंकला, यवन अंगावरी थुंकला, यवन अंगावरी थुंकला, यवन अंगावरी थुंकला, यवन अंगावरी यौवना अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. दुष्टता संपली नाही पाहिजे, दुष्ट नाही संपला पाहिजे, दुष्टाची दुष्टता संपली पाहिजे, हे कथा सांगते. म्हणून खलवंदना कथेमध्ये आलेली आहे. दुष्टाची वंदना सुद्धा केलेली आहे. त्याच्यानंतर रामचरित्रामध्ये मुख्य पात्र असणाऱ्या राम सीतेला वंदना केलेली आहे. सीताराम गुणग्राम पुण्यारण्य विचारिणम वंदे विशुद्ध विज्ञान कविवर कपीश्वरो.
कपीश्वर म्हणजे जे ग्रंथाचे मूळ कर्ते आहेत त्या वाल्मिकीजींना वंदन केलेलं आहे. हे आद्य कवी आहेत बरं का. वाल्मिकींना रामचरित्र लिहिण्याची इच्छा झाली. मग कुणीही काही लिहू शकतं का? आहा, कविता करावीशी वाटली, पण कविता अशी तशी स्फुरत नाही महाराज. कविता करण्यासाठी काव्य जेन देखे रवी ते पाहे कवी. कवीला सूर्यापेक्षा सुद्धा जास्त स्थान दिलेलं आहे, कारण सूर्य ज्या गोष्टी पाहू शकत नाही त्या गोष्टी कवी पाहू शकतो. म्हणून मी सुद्धा जे केलेलं आहे त्याला कवित्व म्हणतात. जगद्गुरु तुकोबार आहे, सांगितले काम करावे कवित्व, वावुके निमित्त बोलू नये. मग हे पहिलं महाकाव्य कुणी रचलेलं आहे तर ते कपीश्वर म्हणजे आद्य कवी वाल्मिकीजी. संक्षिप्त रूपात चरित्र आपण पाहूया. रामकथा का लिहावीशी वाटली किंवा का तुम्हा आम्हाला रामकथा मांडावीशी वाटली? रामाचं चरित्र आपल्याला वाल्मिकीजींना का सांगावंसं वाटलं? पूर्वार्ध सर्वांना माहित आहे. हा कोण आहे तर हा मूळचा दरोडेखोर आहे. हातामध्ये शस्त्र आहे, येणा जाणाऱ्या प्रत्येकाची वाट अडवतोय. तुझ्याजवळ जे आहे ते मला काढून दे, अन्यथा हे बघ माझ्या हातामध्ये जे शस्त्र आहे त्या शस्त्रानं तुझं मुडकन धड वेगळं होईल. बरं ठीक आहे, माणसांनी मृत्यूच्या भीतीनं मार महाकाय असणारा देह होता. जटाजूट दाढी अशी भयंकर विक्राळ अशी दिसत होते. हातामध्ये धार दिसली ना त्या शस्त्राची तर कुणीही आपल्या अंगावरचे वस्त्र अलंकार धनधान्य काढून देत होते. पण माणसाला जाऊ द्यायचं का? तिथंच उडवायचं, तिथंच उडवायचा. अशी किती महाराज शास्त्र तर सांगतंय 7 रांजणं फक्त ब्राह्मणच मारली. त्यात मध्ये मग वाणी किती मारले, बैती किती मारले याचा हिशोबच नाही बरं का. पण 7 रांजणं काय आहे? 7 रांजणं ब्रह्महत्या म्हटलेलं आहे. ब्रह्महत्या म्हणजे ब्राह्मणांची हत्या. 7 रांजणं ब्राह्मण मारली त्यांना एके दिवशी मार. बघा, पुण्य ज्या वेळेला फळाला येतं ना, पापाचरण का करत असताना पण अनंत जन्मापासून जी कामं केलेली आहेत, जी कर्म केलेलं आहेत त्याचं कुठंतरी गाठोडं शिल्लक असतं बरं का. कुठंतरी गाठोडं शिल्लक असतं. आणि ह्या कर्मानं काय होतंय, कितीतरी जन्मात त्यानं कोणतं तरी पुण्य केलं असावं. त्या पुण्याच्या मोबदल्यामध्ये वाटेमध्ये महात्म्याची भेट होते. त्या महात्म्याचं नाव आहे नारद महर्षी. त्याला सुद्धा यानं अडवलेलं आहे. हे तुझ्याकडे जे आहे ते काढ. तो म्हणता माझ्याकडे हे बघ, माझ्या गळ्यामध्ये ही तुळशीची माळ आहे, माझ्या हातामध्ये विणा आहे, माझ्या पायात खडावा आहे आणि मुखामध्ये सदैव भगवंताचं नाव आहे. यातलं काय पाहिजे मला सांग, मी तुला देतो. ते म्हणला हे नाही पाहिजे, मग तुझ्याजवळ जे आहे ते मला पाहिजे. ते म्हणे माझ्याजवळ काय? या सगळ्या गोष्टी सोडून माझ्याजवळ काहीच नाही आहे म्हणे. कीर्तनकार साधे नसतात, तू कीर्तनकार आहेस. कीर्तनकाराची जर गाडी सध्या अडवली तर किती धनधान्य भेटतं याची शाश्वती देता येत नाही. ते का पहिले कीर्तनकार आहेत का ते? आत्ताचे कीर्तनकार 40,000 50,000. महाराज कधी कधी जर बघायला गेला तर मी सुद्धा कीर्तनकारच आहे, पण चाललेला व्यवहार आणि बाजार जर परमार्थातला बघितला तर कीर्तनकाराच्या धनाला टॅक्सच नाही किंवा नोकरदार तरी टॅक्स भरतोय, पण पाकिटात मिळालेल्या पैशाला कुठला टॅक्स आला? पचनी पडण्यासाठी अवघड आहे, पण याला परमार्थ म्हणत नाही बघा. कीर्तन करून मजले वाढले, मातीत गेला परमार्थ. तुकोबाराय म्हणतात जाळून संसार वैसोलांगणी तवा देवाची प्राप्ती झाली. देव ज्या वेळेला घरात येतो तर बंगला होत नाही, तुमच्या विहिरीला पाणी लागत नाही. देव ज्या वेळेला घरात येतो त्याची खूण सांगितलेली आहे. देव ज्या वेळेला घरात येतो त्यावेळेला काय होतं तर तुमच्या घरावरती भला मोठा धोंडा पडतो. देवाची ते खून आला ज्याच्या घराने त्याच्या पडी चिरा संसार असे म्हणते. कसा अर्थ धरायचा तो धरा. बंगला झाला म्हणजे काय झालेलं का? बंगल्यावाला कधी कथेत नसतोय का? जास्त पैसेवाला कधी मंडपाखाली नसतोय का? ज्याची 50 एकर जमीन आहे तो कधी वारीला नसतोय. अर्थात संपत्ती वाढली म्हणजे काय झालं? देवानं लात घातली. धनवान आणि दयाळू हे तो दुर्लभची दातारा. पैसेवाल्यांचा परमार्थाचा संबंध दिला जात नाही, म्हणून याला धनानाथ म्हटलेलं नाही, याला दिनानाथ म्हटलेलं आहे. दिन म्हणजे गरीब. म्हणून तर राज्य सोडलं महाराज. 14 वर्षे कशामध्ये राहिला? भिल्लांमध्ये राहिला, केवटासोबत राहिला, वानरांसंग राहिलेला आहे. सोडलेला आहे राज्य त्याचं. किती राज्य असू दे, मखमलीचा बिछाना असू दे. रामराज्य यानं कधी स्थापित होत नाही. रामराज्य तळागाळाला जावं लागतं, रसा तळाला जाऊन माणसांचं जीवन बघावं लागतं, तेव्हा रामराज्य पदरी पडतं. त्याशिवाय पदरी पडत नाही रामराज्य.
नाही पडणार त्याशिवाय पदरी. म्हणून परमार्थ करत असताना नम्र होणं अत्यंत आवश्यक आहे आणि हीन दिनत्व परिधान करणं अत्यंत आवश्यक. कशाचा पोशाख धारण करा तर दीनतेचा पोशाख धारण करा, कारण हा दीनानाथ आहे. याच्याकडे जाताना कधी घमंडी वृत्तीनं जाऊ नका. याच्याकडे जाताना मी दीन आहे महाराज या वृत्तीनं जा. ज्यांच्या चुलीवरती फुटभर गवत उगवलेलं आहे ते तुकाराम महाराज. चूल किती दिवस पेटली नसावी याचा विचार करा. आणि ते तुकाराम महाराज म्हणतात, तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आमच्या सारखा श्रीमंत कोणी नाही. तिन्ही त्रिभुवनामध्ये आम्ही वैभवाचे धनी आहोत. तो का म्हणे, करी माझ्या हातामध्ये तुझं ब्रह्मांड ठेंगलाय. तो का म्हणे, करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जिने धिंक त्याचे. नारद महर्षी म्हणतात, बाबा मी तसा बुवा नाही, मी कीर्तन करून पाकिट घेणारा बुवा नाही बाबा. त्यामुळं कीर्तन करून आलेलं माझं फिरतं छत्र आहे. ही गादी सुद्धा नारदाचीच म्हटलेली आहे ना, कीर्तन परंपरा. माझं फिरतं छत्र जरी असलं तरी मी अजून कुठेही वेडा घेतलेला नाही बाबा. त्यामुळं माझ्याकडे पाकिट नाही, ते तुला जे पाहिजे आहे ते. हा, पण नारद महर्षी म्हणतात की माझ्याजवळ एक रत्न आहे आणि हे रत्न मी तुला देणार आहे. तू जर मागितलंस ना, साधूची भेट झाली तुला मला रत्न द्यायचं आहे. रत्न म्हटल्याच्या नंतर वाल्याकुळी विचार करतो की बाबा रत्न भेटल्याच्या नंतर माणसं मारायचा धंदाच बंद होईल का? रत्नाची किंमत काय सोन्या चांदी सारखी असते का? एक रत्न भेटला तर 7 पिढ्या आरामात खातात. तुझ्याजवळ रत्न आहे? हो, माझ्याजवळ रत्न आहे. ते रत्न तुला पाहिजे म्हणता मला रत्न. पण त्याकरता माझा एक प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? तुझा पूर्वार्ध मी साधू असल्यामुळे पाहतोय, तुझी अधोगती मी पाहतोय. वाल्या, ब्रह्महत्येनं 7 रांजण भरलेले आहेस, कशा करता करतोस? ते म्हणे, मला प्रपंच आहे माग. प्रपंच का तुला एकट्याला आहे? दुसऱ्यांना प्रपंच नाही. म्हणून प्रत्येकाच्या प्रपंचातल्या माणसानं काय खून दरोडे केलेला आहे. कशा करता करतोस? तर त्या पत्नी करता करतोय. त्या पत्नीच्या चेहऱ्यावर हास्य उमटावं याच्या करता करतोय. कशा करता करतोय? तर मी माझ्या मुलांकरता करतोय. मुलांकरता माणसं मारतोस काय? माझ्या पत्नीच्या चेहऱ्यावर मला हास्य दिसलं ना, मुलं सुखानं समाधानानं जगताना दिसली. आणखी काय पाहिजे एका प्रपंचिकाला? बरं, ठीक आहे. जे करतोस ते मुलाबाळांसाठी करतोस आणि पत्नीसाठी करतोस ना. अधोगतीची 7 रांजणं तुझी भरलेली आहेत. जे करतोस ते घरासाठी करतोस. जरा घरातल्या व्यक्तींना 7 रांजणातल्या पापाचा किती रांजणांचा वाटा आहे हे फक्त विचारून ये. तुला रत्न मी दिलं, तो म्हटला पळून गेलास तर साधूचं वचन कधी मिथ्या होणार नाही. तरी सुद्धा अविश्वास म्हणून त्यानं काय केलं महाराज? नारदाच्या गळ्यातला विणा काढला आणि विणा एका झाडाच्या फांदीला अडकवला आणि झाडाला बांधला नारदाला. वाल्या पडत झाडाला बांधला नारदाला. प्रश्नाचं उत्तर घेऊन येतोय तुझ्या. असे बरेच वाल्याकुळी इथं मंडपात बसलेले आहेत बरं का, ज्यांना प्रश्नाचं उत्तर अजून भेटलेलं नाही. कधीतरी विचारा हो घरात जाऊन, जरा विचारा कधीतरी घरात जाऊन की बाबा आयुष्यात तुमचे किती मी ऑफिस धुतले असेल, किती जणांना फसवलं असेल, किती बांध कोरले असतील, बांध करून किती जमिनी वाढवल्या असतील. जरा विचारा घरात जाऊन, केलं ते बाबांनं तुमच्या करता केलं आणि हे पाप माझ्या डोक्यावर झालंय, किती वाटा घ्याल? जरा विचार. वाल्याकुळी कधीतरी व्हा, विचारा. आणि विचारण्यासाठी गेलेला आहे, विचारण्यासाठी गेलेला आहे. पत्नीला बोलवलेला आहे. अगं ऐकलंस का? तर म्हणजे एक महात्मा मला रत्न देणार आहे आणि रत्न जर दिलं तर कितीतरी पिढ्या उद्धरून जातील, माणसं मारावी लागणार नाही, काही करावं लागणार नाही. फक्त त्याचा एक प्रश्न आहे. कोणता प्रश्न आहे? माझी म्हणे आतापर्यंत माणसं मारल्याची गणना जर केली तर 7 रांजण आहेत. केलं ते तुमच्या करता केलं, केलं ते तुझ्या चेहऱ्यावर हास्य येण्याकरता केलं. मला एक गोष्ट सांग, 7 रांजणातला किती रांजणांचा वाटा तुझा आहे? पापाचा वाटा ज्या वेळेला पत्नीकडे मागितला, पत्नी चुलीजवळनं बाहेर गेली. तुझं घर आणि तुझा माझा संबंध नाही का? पापाचा वाटा मागतोस? मला काय घेणं देणं आहे म्हटली. माणसं मार नाही तर काही कर, संध्याकाळची चूल पेटली, तुझ्या पोराबाळांना जगवणं, तुझ्या आई वडिलांचा सांभाळ करणं हे माझं कर्तव्य आहे म्हणे. तू माणसं मारून धन आणतोस का कशानं धन आणतोस मला माहित आहे, आणि माझ्याकडे पापाचा वाटा मागण्यासाठी येतोस. रांजणाचा सोड, रांजणातल्या एका खड्याचा सुद्धा वाटा देणार नाही. हे पत्नीचं वचन ज्या वेळेला वाल्याकडे ऐकलं त्यावेळेला नेत्रातून अश्रू आले. आयुष्यभर जी मरमर केली ती आल्यानंतर ही हसणं हेच फक्त उद्देश होता. आणि ती चुली पडून बाजूला झाली, दारात गेली, रांजणाचा सोड म्हटली, रांजणातल्या खड्याचा सुद्धा वाटा देणार नाही.
ही प्रत्येकाच्या प्रपंचातली शोकांतिका. मुलांना विचारलेला आहे, बाबांनो जे केलं ते तुमच्या करता. मुलं सुद्धा मागं झाली. हा तुमचा माझा संबंध कुठपर्यंत? अग्नी 10 दिला तर तुमचा उद्धार होईल, जा. एवढाच फक्त संबंध दिलेला आहे. 3 पिढ्यापर्यंत फक्त संबंध दिलेला आहे. पाप अनंत कालापर्यंत टिकतं बाबा. आणि हे अनंत कालापर्यंत टिकणारं पाप आमच्या बोकांडी आम्हाला घ्यायचं नाही. आम्हाला माहित नाही घराच्या बाहेर तुम्ही काय करता ते तुमचं पाप. आणि तुम्ही म्हाताऱ्या आई वडिलांना विचारलं बरं का, पत्नी वाटा घेत नाही पापाचा, मुलं पापाचा वाटा घेत नाही, मला जन्म देणारे तुम्ही आई वडील आहात, तुम्ही तरी पापाचा वाटा घेत नका. महाराज आश्चर्य वाटेल, आई वडिलांना सुद्धा पापाचा वाटा घेतला. हताश झाला वाल्या, नेत्रातनं अश्रू गळाले. तिथल्या तिथं महाराज आई वडला, तोपर्यंत शस्त्र हातात आहे. पत्नी बोलली बोलू दे म्हटला, मुलं बोलली बोलू दे म्हटला, हातात शस्त्र आहे. पण ज्या वेळेला आई वडील वाटा घेण्यासाठी तयार नाहीत, त्या वेळेला मग खरंच हातातनं शस्त्र खाली पडलं. आई वडील सुद्धा वाटा घेत नाही. जन्मदाते हे सुद्धा वाटा घ्यायला तयार नाहीत. शेवटी हताश झाला, नेत्रातनं अश्रू गळतात बरं का. कुणाच्या? ज्यानं आतापर्यंत माणसं मारली. निष्ठुर असणारा हा वाल्या, माणसं मरत असताना ज्याच्या नेत्रातनं अश्रू आलं नाही, माणसांचे संसार उद्ध्वस्त करत असताना जे पाझळलं नाही ते बायकोच्या उत्तरानं पाझळलं. झाडाला बांधणाऱ्या त्या नारद महर्षीला सोडलेला आहे. महात्मा तुम्ही जाऊ शकता. ते म्हटला का रे, प्रश्नाचं उत्तर घेऊन आलास का? ते म्हणा आलो घेऊन. किती रांजणाचा वाटा कुटुंबावरती जातोय? तर म्हटला रांजणं सोडा महाराज, खड्याचा सुद्धा वाटा जात नाही. अरे देवे, पाहिलंस की प्रत्येकाच्या प्रपंचातली शोकांतिका आहे. आता प्रश्नाचं उत्तर घेऊन आलास, माझ्या जवळचं रत्न तुला मी देतो. आणि वाल्यामुळे काय म्हणतोय माहितीये का महाराज? महाराज खरं सांगा, मी शरणागती भावनेनं तुम्हाला आज एक गोष्ट विचारतोय. तुम्ही सांगता एवढं माझं पाप भरलेलं आहे, त्या पापाची निवृत्ती होईल का हो? खरंच जर मी एवढं पाप केलंय तर ते पाप माझं धुवून निघल का हो? 7 रांजणाचे पाप कशानं जाईल? नारद महर्षी म्हणतात मी दिलेल्या रत्नानं जाईल. कोणतं रत्न आहे ते? राम नामाचं रत्न. हा राम शब्द एक रकार आहे आणि दुसरा मकार आहे. र म्हटल्यानंतर तोंड उघडतं, म म्हटल्यानंतर तोंड बंद होतं. याचा आशय साधू संत काय लावतात महाराज? काय शब्द आहेत हे दोन? हा रा म्हटल्यानंतरच विष प्राशन केलेला आहे शंकरानं, आणि म म्हटल्यानंतर शंकराचे ओठ स्वर बंद झाले आणि कंठामध्येच ते विष थांबलं. शंकर हलाहले तापला. कोणत्या नामानं शीतल झाला? तर राम नामे शीतल झाला. एक रकार आणि दुसरा असणारा हा मकार. हे 2 शब्द मी तुला देतो. राम नामाचा जप कर, तुझं ब्रह्महत्येचं पातक नाहीसं होईल. जाईल महाराज. नामानं पाप, कोणतंही पाप असं जगात निर्माण झालेलं नाही जे नामानं जाऊ शकत नाही. जाईल तुझं पाप. पण वाल्याकुळी काय विचार करतोय? मंत्र कसा दिलेला आहे? राम राम. वाल्याकुळी म्हणतोय महाराज क्षमा करा, मी आयुष्यभर माणसं मारण्याचं काम केलंय. माझ्या मुखातनं रा कदाचित येणार नाही, माझ्या मुखातनं मच येईल का? म शिवाय आयुष्यात मी कोणता शब्द उच्चारला नाही. कुणीही जरी माझ्या सोबत आला तर त्याला धरत असताना, त्याला तोडत असताना मी म्हणायचो तुला मारीन, तुला मारून टाकतो. जे धन आहे ते तुझ्या जवळचं माझ्या जवळ दे. मारण्याशिवाय मी दुसरी भाषा केली नाही, मारण्याशिवाय दुसरं कर्मही केलं नाही. म्हणून कदाचित रकार माझ्या तोंडातनं येणार नाही, माझ्या मुखातनं पहिला मकार येईल. मग मकारापासून सुरुवात केली तर चालेल का? महाराज उलट घेतलं. उलट ना, मरा 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 राम राम राम. सियावर प्रभु रामचंद्र भगवान की जय. उमापती महादेव की जय. उलट नाम घेतलं. उलट अंगावरती वारुळ चढलं. एका दुसऱ्या नामानं पाप जाणार आहे का? 7 रांजणांचं पाप आहे ते. अंगावरती मला नामचिंतनामध्ये एवढा व्यस्त झालाय, अंगावरती ज्याच्या वारुळ चढलेला आहे त्या वारुळामध्ये साप, किडे, मुंग्या विंचू खेळू लागलेले आहे. आणि त्यावेळेला खरंच अंतकरणातलं पाप नाहीसं झालं आणि समाजाच्या कल्याणाकरता त्याच साधून दरोडेखोरानं ग्रंथ दिलाय बरं का आपल्याला. हा
आश्चर्य वाटेल की एक दरोडेखोर सुद्धा समाजाला जगण्याची प्रेरणा देतोय. डाकू असणारा हा वाल्या त्याचा वाल्मिकी ऋषी झाला. म्हणून तुलसीदासजी सूर्याची कीर्ती वाढली सूर्याची कीर्ती वाढली सूर्याची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामायण थोडावर. रामाच्या आधी रचलेलं हे जीवनचरित्र कथा आहे बरं का. अर्थात साधूलाही आधी मांडावं लागतं आणि त्यानं मांडलंय जसं त्या पद्धतीनं देवाला कार्य करावं लागतं असं असणारं हे चरित्र आहे. अनेकांची वंदना करून गोस्वामी तुलसीदासजी संक्षिप्त रूपामध्ये स्वतःचंही चरित्र प्रतिपादन करतात बरं का. माणूस पुण्य सांगत फिरतो, पाप सहसा कोणी सांगत नाही बरं का. पण ग्रंथामध्ये व्यासमुनी असू दे नाही तर कुणी असू दे, वाल्मिकी सुद्धा आपलं पूर्वचरित्र लपवत नाही. मी होतो दरोडेखोर, मी पुण्यात्मा नाही बाबा. राम चरित्र जरी रचलेलं आहे तरी मी पुण्यात्मा नव्हतो. पहिलं पाप सांगितलेलं आहे त्यांनी सुद्धा. व्यासमुनी सुद्धा महाराज हे प्रतिपादन करतात की बाबा माझाही जन्म एका मत्स्यकन्येपासून झालेला आहे. माझ्याही बापानं नावेत समागम केलेला एका मत्स्यकन्येशी, एका कोळ्याच्या मुलीशी नावेत समागम केलेला आणि त्यातनं माझा जन्म आहे हे व्यासमुनी सुद्धा सांगतात. आता ह्या गोष्टी ग्रंथात सांगाव्यात का? पण काही सुद्धा लपवत नाहीत ग्रंथ करते, काही सुद्धा लपवत नाही. तुलसीदासजी सुद्धा संक्षिप्तार्थ चरित्र सांगतात आपलं. बाबा मी कसा होतो पूर्वी. गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात की माझ्यासारखा कामातूर कुणी नव्हता. 2 दिवसाकरता बायको माहेरी गेली होती बरं का.
हे चरित्र जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला वाटेल असा माणूस रामायणाची निर्मिती करतोय. 2 दिवसाकरता पत्नी माहेरी गेलेली आहे, 2 दिवसाकरता, पण पत्नीवर एवढं प्रेम तुलसीदासांचं आहे की 2 दिवसाकरता माहेरी गेलेल्या पत्नीचा विरह सहन झाला नाही झाला विरह सहन. 2 दिवसाकरता तरी का असेना, का माहेरी गेली? माझ्या सोबतच तिनं राहिलं पाहिजे. ती जोपर्यंत मला घरात दिसत नाही नाही मला जगावंसं वाटत नाही, कुठतरी जाऊन मी जीव देतो. 2 दिवसाकरता गेली पत्नी, आत्मदेहाची यातना करतात, जाऊन आणणार मी तिला. 2 दिवसाकरता का असणार, नाही तर मी तरी तिकडे जाऊन राहणार म्हणतात. थोडा आवाज कमी करा. पत्नी करता आसक्त झालेली तुलसीदासची, मी तरी जाऊन तिच्या माहेरी राहणार किंवा तिला तरी मी घेऊन येणार म्हणतात. आणि बाहेर पडले कुणाला आणण्यासाठी? बायकोला आणण्यासाठी. रात्रीची झोप लागेना, पण बाहेर ज्या वेळेला पडले त्यावेळेला त्यांच्या स्मरणातही राहिलं नाही की बाबा मी ज्या वेळेला बाहेर पडलोय त्यावेळेला मुसळधार पाऊस पडतोय. अंगावरती एवढ्या जोरानं वर्षा ऋतूच्या त्या धारा लागत होत्या, त्या चटके अंगाला देत होत्या, अंगाला लागत होत्या, तरी सुद्धा तुलसीदासांना कळालं नाही की बाबा मुसळधार पावसात मी बाहेर पडलोय. कशा करता? पत्नीला आणण्याकरता. रात्र झालेली आहे, नदीच्या काठावरती आलेला आहे, तर 2-3 दिवसापासून चालू असणारा मुसळधार पाऊस, त्या नदीला महापूर आलेला आहे. आणि त्या महापुरामधनं एक प्रेत वाहत येत असतं. प्रेत, एक मढ वाहत येत असतं त्या महापुरातनं. मढ वाहत येत असताना तुलसीदासांना वाटलं की मी येतोय हे माझ्या बायकोला आधीच कळलं असावं, म्हणून बायकोनं नाव पाठवले असावं. मेलं मढ सुद्धा ज्याला नाव वाटतं, काय अंतकरणात काम असेल त्याच्या बायकोप्रती. वाहत येणाऱ्या मढ्यावरती तुलसीदासजी बसले आणि मढ्यानं नदी पार करून दिली. सुमिर राम कर अद्भुत करणी, महिमा जाई जासू नाही बरणी. महाराज, देव कोणत्या प्रसंगाला कधी तुमच्याकडनं काय करेल? मढ कधी माणसाला नदी तारून देईल का? पण रामाची करणी आहे ही. मढ्यावरती तुलसीदासजी बसले ना, मढ्यानं नदी पार करून दिली. नदी पार करून मढ्यानं दिली. त्यावेळेला तुलसीदासजी माहेरामध्ये तिच्या येतात, गावामध्ये. आता विचार करतात की मध्यरात्र झालेले आहे, सगळे झोपलेले असतील आणि मुख्य दार जर वाजवावं तर सगळे जागे होतील. त्याच्यापेक्षा पत्नीची खोली कोणती होती हे माहित आहे. मागच्या बाजूनं बायकोच्या खोलीमध्ये जातो, पण बायको होती वरच्या मजल्यावर, बायकोची खोली. आणि एक भला मोठा महाराज साप लोंबकळत होता खिडकीतनं खाली. साप, ज्याला सर्प म्हटलेला. तुलसीदासजी म्हणतात, काय बायकोचं माझ्यावरती प्रेम आहे. तिथं नाव काय पाठवली तिनं, आणि कदाचित तिनं ओळखलंय की मी आलोय म्हणून तिनं दोरी सोडलेली आहे. काय काम अंतकरणाच्या. कामातुरा नाम भयन्न लज्जा, अर्थातुरा नाम गुरुर न बंधू. कामात असा माणूस नसत झालेला, त्याला लाज ही उरलेली नसते. साप लोंबकळत असताना साप रज्जू भासला म्हणजे दोरी भासला, आणि त्या सापाला महाराज रक्तबंबाळ केला, साप ठार केला. पण त्या सर्पानं वरची गच्चीवरती प्रवेश केला, त्या खिडकीमध्ये प्रवेश केला. पण कुठनं सामर्थ्य आलं? खिडकीतनं पाहतात मंद ज्योतीमध्ये पत्नी झोपलेली दिसली. नाटक केलं असावं हिनं मी झोपल्याचं, म्हणून स्वसामर्थ्यानं काय केलं, कुठनं एवढी ताकद आली त्यावेळेला. ऐन वेळेला फार फार तर कळशी ज्याला उचलत नाही, घागर ज्याला उचलत नाही, गज होते खिडकीला गज. स्वसामर्थ्यानं गज उपसून काढले वाकवून आत जाण्याकरता. कुठनं एवढं बळ आलं त्यावेळेला? स्वसामर्थ्यानं गज फाकवले, गज उपसून काढले, बाहेर आले. चिंब, पावसानं ओले चिंब झाले, असं अंगातनं पाणी नुसतं असं निथळतंय. ओले चिंब झालेले तुलसीदासजी झोपलेल्या पत्नीच्या दिशेनं मार्गस्थ होतात पलंगावरती, आणि आपला हात तिच्या केसावरनं फिरवतात. त्याचं नाव होतं रत्नावली. हे रत्नावली, मी आलोय, उठ. ओला हात ज्या वेळेला तुलसीदासांचा त्या मंद ज्योतीच्या प्रकाशामध्ये, तिला वाटलं नाही की माझा नवरा या प्रसंगाला चोर समजून तिनं मोठ्यानं आरोळी दिली. चोर चोर चोर, धावा, माझ्या घरामध्ये चोर आलेला. सगळे महाराज तिकडे आले, सासरा आला, तिचे बाहुबंद गोळा झाले, सगळी गावातली मंडळी गोळा झाली. दार उघडलं, ज्योत प्रज्वलित केलेल्या, आणि ज्योतीमध्ये पाहतात तर काय चोर नाही, जावाई आलेला आहे. कसा आलेला आहे? खिडकीतनं आत आलेला आहे.
हसं झालं तुलसीदासांचं हसं. सगळेजण छेतू करत गेले. अरे रे रे रे, हे जावाई घरात घेतलं नाही म्हणून खिडकीतनं आलेला, डोळ्यातनं अश्रू रत्नावलीचे आले. माझ्या नवऱ्याची ही विटंबना व्हावी मध्यरात्री माझ्या माहेरात. पण आता काय बोलणार, शेवटी जावाई आहे. सासऱ्याच्या वाट्याला लागले ना 10वा ग्रह म्हणतात त्याला, बरोबर का. याला काय बोलावं तर नांदणं लेकीचं जातंय. पहिलं होतं बरं का ते, काही बोलले नाहीत पण निंदा मात्र असह्य झाली, तिथं निंदा झाली. आणि शेवटी रत्नावली डोळ्यातनं पाणी काढू लागली, म्हणा लागली, मालक कसे आलात तुम्ही. त्यावेळेला ती मालक म्हणतात तिचे की तूच तर दोरी पाठवली होतीस, दोरी खाली लोंबत होती, मला वाटलं तूच ती दोरी टाकलेली आहेस. दाखवा बरं मला दोरी. खाली नेलेला आहे तर रक्तबंबाळ असा साप पडलेला आहे. मालक ही दोरी वाटली तुम्हाला? हा, ही दोरीच आहे ना, दोरी आहे ना ही. नदीला पूर आलेला आहे मालक, तुम्हाला नाव कोणी पाठवले? अगं असं काय करतेस वेडे, तूच तर माझ्याकरता नाव पाठवली होतीस ना, दाखवा म्हणे मला नाव. जाऊन पाहतात तर त्या किनारी मेलेलं प्रेत पडलेलं होतं. आता मात्र रत्नावलीनं हंबरडा फोडला. हंबरडा फोडून रत्नावली नवऱ्याच्या पायाला लागते. कशा करता एवढा अट्टहास मालक? ते म्हणते तुझ्याशिवाय मला करमत नाही, तू पहिलीच चल माझ्यासोबत. 2 दिवसाकरता का असेना पण तुझा विरह मला सहन होत नाही, चल पहिली माझ्याकडे, तुझ्याशिवाय मला करमत नाही. हंबरडा फोडते रत्नावली. मालक अहो या देहामध्ये तुम्हाला एवढं असं काय वाटलं? सुंदरता रत्नासारखी सुंदर आहे म्हणून रत्नावली म्हटलेलं आहे. ठीक आहे, एक कातडं फक्त माझं सुंदर आहे मालक. या कातड्यासाठी मुसळधार पावसातनं आलात, या कातड्यासाठी मेल्या माणसावरनं तरुण आलात, या कातड्यासाठी तुम्हाला साप सुद्धा रज्जू भासला, या कातड्यासाठी स्वसामर्थ्यानं गज वाकवले, थाकवले, गज उपसून काढली मालक तुम्ही. कशा करता? या हडामासाच्या देहा करता. तुम्ही रामाचं चरित्र गात फिरता मालक, पण तुमच्या अंतकरणातला काम मेला नाही. आणि मला असं वाटतं की ज्याच्या अंतकरणात इतका काम भरलेला आहे त्याला कधी रामाची प्राप्ती होऊ शकत नाही मालक. त्यावेळेला तुलसीदासांच्या अंगावरती तरतरून काटा आला. खरंच मेलं माणूस मला प्रेत वाटलं नाही, नाव वाटली. सापाला मी रक्तबंबाळ केलं, सापाला ठार केलं. मुसळधार पाऊस आहे, ओला चिंब झालेला देह सुद्धा मला कळाला नाही. खरंच रत्नावली तू म्हणतेस ना त्याच पद्धतीनं माझी गत झालेली आहे. हा, एवढा अंतकरणा ज्याच्या काम भरलेला आहे, खरंच त्याला रामाची प्राप्ती होत नाही म्हणून मला आतापर्यंत श्रीराम भेटला नाही का? एवढा अंतकरणात माझ्या काम भरलेला आहे. आणि पत्नीला गुरु मांडलेला आहे बरं का. म्हणून चांगला उपदेश ज्याच्याकडनं प्राप्त होतो त्याला गुरु मानावं बरं का. भागवत कथा सांगते, वेश्येनं उपदेश केला होता, तो वेश्येचा उपदेश सुद्धा दत्तगुरूंनी गुरु मांडलेला आहे, इतरांनी नाही. 24 गुरूंची कथा येते श्रीमद भागवतामध्ये. त्या 24 गुरूंचं मुख्य अधिष्ठान पिंगला वेश्येच आहे. वेश्या जो बोध देते तो बोध दत्तगुरूंसारखी गुरुराय सुद्धा वेश्येला गुरुस्थानी ठेवतात. चांगला उपदेश जिथून मिळतोय ना तिथून तो स्वीकारला पाहिजे महाराज बरं का. श्रीमंताला गरीब उपदेश करत नाही असं नाही, पण श्रीमंतांना ऐकलं पाहिजे. लहान बाळ सुद्धा कधी कधी चांगली बोलतात बरं का, चांगली बोलतात. आता ही जी बसलेली आहेत लहान मुलं, आपण दिंडीला वगैरे पाहिलं, सर्व लहान मुलांचं कौतुक करावं असं वाटलेलं आहे. मुखामध्ये सदैव राम नामाचं दिंडी जोपर्यंत काय लालसा होती महाराज त्यांना, काय आश्चर्यचकित करण्याजोगं ते दृश्य होतं. ही पिढी तयार झाली पाहिजे बरं का. रामाचं अस्तित्व नाकारणारी मुलं नाही, रामाचं अस्तित्व साकारणारी, राम पदापर्यंत जाणारी मुलं गावात तयार झाली पाहिजे. याच्याकरता रामचरित्र आहे. चांगला मुलगा सुद्धा बापाला उपदेश करत असतो बरं का. शास्त्रकार सांगतात की घाणीतलं जरी सोनं असलं तरी घेतलं पाहिजे बरं का. सोनं आहे पण घाणीत पडलेला आहे, घाणीत पडले म्हणून त्याला नाकारता येत नाही. अरे सोनं आहे बाबा ते, अरे घाणीचं काय, घाणीतनं काढ आणि धुवून घे. अरे मूल्य जास्त आहे ना त्या सोन्याचं. घाणीत पडलंय म्हणून जर स्वीकारत नसेल त्या सोन्याला तर तुझ्यासारखा मूर्ख कोणी नाही. घाणीत पडलंय ते सोनं काढ, सोनं धुवून घे. शेणात जरी पडलेलं असलं तरी ते सोनं काढ, का सोन्याला किंमत आहे. मेद्यादपि कांचनम विषादपि अमृतम सुमित्रादपि सद्वृत्तम बालादपि सुभाषितम. विषामध्ये जर अमृत टाकलेलं असेल तर
ते विष काही तुम्हाला करू शकणार नाही. का? कारण अमृताचा गुणधर्म आहे त्याच्यामध्ये. विषादपी अमृतम, विषात जरी अमृत टाकलेलं असलं पण विष आहे म्हणून नाकारू नका. का? अमृताचा गुणधर्म आहे. अमृताचा गुणधर्म जगवेल तुम्हाला. म्हणून विषादपी अमृतम, विषामध्ये अमृत असलं तरी प्राशन करा. नंतर म्हटलेला महाराज, चांगली गोष्ट एखादा वैरी जरी सांगत असला ना तरी ऐकलं पाहिजे बरं का. आणि चांगली गोष्ट लहान मुलं जरी सांगत असतील तरी सुद्धा ती ऐकली पाहिजे. बालादपी सुभाषित, लहान बाळ सुद्धा चांगली बोलतात तर ती सुद्धा ऐकलं पाहिजे. पत्नी बोलते आणि पत्नीला गुरु म्हणून नमस्कार करतात की आजपासून रत्नावली तू माझी बायको नाहीस, तू माझी गुरु आहेस. विषय असा आहे, रत्नावली आपल्या पतीला सावध करते की मालक, ज्या हाडामासाच्या देहासाठी तुम्ही एवढी यातना केलीत, एवढीच धडपड राम मिळवण्यासाठी करा. जी आज धडपड या हाडामासाच्या देहाकरता केली ना, तीच धडपड जर रामाकरता केली असती तर तुम्हाला राम भेटला असता. जाणारा देह आहे मालक हा. कुणाचा देह आतापर्यंत टिकलेला कितीही सुंदर असला म्हणून काचेत कुणी सुद्धा बंद करून ठेवला नाही. मी जोपर्यंत तरुण आहे मालक तोपर्यंत माझा विषयासक्त भोग भोगाल तुम्ही, पण ज्या वेळेला मला म्हातारपण प्राप्त होईल माझा चेहरा मला दर्पणात पाहावासा वाटणार नाही. लांब म्हणून कधी कधी घरातले म्हातारे बघा जवळ तर येतच नाहीत, पण कधी एखाद्या आजीनं जर आजा बघितला तर असे बघतात की मधातलं एखादं पेटल. का? विषयासक्ती म्हातारपणात निघून जाते. कृतांतस्य दूते जरा कर्ण मूले, कानात सांगत असते म्हातारपणाच्या या गोष्टी की बाबा तुझं संपलं, सगळं सगळं संपलं तुझं. जयाचे आयुष्य धाकुटे होय, बलप्रज्ञा जिरुनी जायन तयाचे नमस्कार ते पाय वडील म्हणून. अरे ज्यांचं आयुष्य निघून गेलेलं आहे, ज्याची बलप्रज्ञा निघून गेलेला आहे, ज्यांच्या ताकद राहिलेली नाही, जे काही समाजाचं आता चांगलं करू शकत नाही, ती म्हातारी माणसं सरणावर जायला आलेली आहेत. आणि यांना वडील म्हणून काय नमस्कार करावा माऊली म्हणतात. काय म्हणून वडील म्हणून यांना नमस्कार करावा? की समाजाच्या कल्याणाकरता नाहीत. म्हणून म्हातारपणामध्ये सर्वांचं आयुष्य क्षीण होतं, विषयासक्ती नाहीशी होते. हे देह सुद्धा म्हातारपणामध्ये तुम्हाला पाहावसा वाटणार नाही मालक. कुठपर्यंत या देहाची आसक्ती धरणार आहात? आज जेवढे सायस केले तेवढेच सायस रामाच्या प्राप्तीकरता करा, तुम्हाला राम भेटेल. गुरु म्हणून पत्नीला वंदना केली, निघाले बरं का. तिथंच प्रपंच सोडलेला आहे. राम म्हणता रामच होईचे, 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 राम म्हणता
ऐशी सुख वचनी आहे ऐशी सुख वचनी आहे ऐशी सुख वचनी आहे ऐशी सुख रामचंद्र भगवान की जय. राम म्हणता रामाची होई जय. म्हणा तरी महाराज उलट नाम घेतल्यानंतर उद्धार होतोय तर सरळ घेऊया का उद्धार होणार नाही? पण त्या रामाच्या नादाला तरी लागा. तो राम प्राप्त होण्यासाठी सायास तरी करा. प्रपंच सोडला तुलसीदासांनी बास. आता माघारी परतून पाहणार नाही. आपुलीनी आगे संसारा आगे आपुलीनी हाती परतूनी माघाती पाहू नये. बरं का तुकोबाराय म्हणतात. आता मात्र तोच यादसाठी आम्ही सोडीला भ्रतारण रतलो या परपुरुषासी. आता आमच्या चित्तात सदैव तोच आहे. पतिव्रते तैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैशा परी. आता रामाशिवाय दुसरं काय नाही. जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याची वाट सोडायची नाही. तुलसीदासांनी प्रपंच त्यागलेला आहे. माझ्या रत्नावलीला मी आता रडवणार आहे. आता रत्नावलीशी मी संबंध ठेवणार नाही. रत्नावली म्हणते थोडं बोलल्यामुळं प्रपंचाचा त्याग काय करता मालक? मला सोडणार मालक तुम्ही? मला सोडण्याकरता मी तुम्हाला बोलले नाही बरं का मालक. पत्नी म्हणते मला सोडून जगाच्या नादाला का लागताय मालक तुम्ही? मी कुणाकडे पाहावं? प्रपंच आत्ताशिक तर आपला सुरू झालाय मालक आणि तुम्ही मला सोडताय. तुम्ही मला रडवताय का मालक? त्यावेळेला तुलसीदासजी म्हणतात की जर लाखो महिलांचं कल्याण या रामचरित्रानं होणार असेल तर माझी एक रत्नावली रडली काय? लाखो करोडो महिलांचं घर जर चरित्रानं माझ्या सुधारणार असेल तर याच्याकरता माझ्या पत्नीनं एक पत्नीचं रडणं हे समाजाकरता सत्कार्य लागेल. तिनं सुद्धा मान्य केलं. पतीला वाट मोकळी केलेली आहे. नमस्कार केलेला आहे. आणि त्या ठिकाणी तुलसीदासजींचा नियम होता. भजन सदैव तुलसीदासजींचं चालू आहे बरं का. एवढे तपश्चर्या केली. आता चिंतनातच व्यस्त आहेत बरं का. चिंतन करावं माणसानं बरं का. पण चिंतन हे जनात करू नये. ज्याच्या चित्तात चिंतन चालू आहे त्याचा परमार्थ सफल आहे बरं का. चिंतन कुठं असावं? चिंतन चित्तामध्ये असावं. चित्तात ज्याचं चिंतन आहे त्याचा परमार्थ सफल आहे. तुकोबाराय म्हणतात की बाबा आळस आम्हाला जर चुकून आला असेल, आम्हाला जर चुकून शिंक आली असेल, आम्हाला जर चुकून जांभई आली असेल आणि चुकून जर खोकला आला असेल, एवढाच काय असो आयुष्यातला वेळ आमचा चिंतनाशिवाय वाया गेला. जांभई शिंक खोकला इतुकाची वेळ वाया गेला. नाहीतर अखंड चिंतनच चालू आहे. असंच चिंतन केलं. मला 12 वर्ष चिंतन केलं तुलसीदासांनी प्रयाग क्षेत्रामध्ये. चित्रकूटाच्या घाटावरती तुलसीदासजी आले. तिथं सुद्धा चिंतन चालू आहे. आणि तपश्चर्या तपपूर्ती म्हटलेलं 12 वर्षानं जो प्राप्त होतो त्याला तपपूर्ती म्हटलेलं. तप तुलसीदासजींचं झालेलं आहे. एक नेम तुलसीदासजींचा होता. तुलसीदासजी सकाळ सकाळी प्रातःविधीला, प्रातःविधी म्हणजे परसा काढला, जरी नाही समजलं तरी संडासला. प्रातःविधीच्या वेळेला तुलसीदासजी जात होते. जाताना एक शेर पाणी न्यायचे. शास्त्र सांगते बरं का. आता ते घरोघरी आलेलं आहे पण पूर्वी माणसं जात असताना शेरभर पाणी न्यायचे. बरं ते शेरभर काय न्यायचं? त्यातलं उरवून पावशेर आणायचं बरं का. शास्त्रात सांगितलेलं आणि हे कथा सांगते. शेरभर पाणी न्यायचं परसाकडला जाताना, पण सगळं संपवायचं नाही. त्यातलं पावशेर उरवून आणायचं. ते उरलेलं पावशेर बाभळीच्या झाडाला टाकायचं. बाभळीच्या झाडाला. वाटेत जर बाभळीचं झाड लागलं तर त्या बाभळीच्या झाडाला टाकावं. का? कारण असं म्हटलं जातं की बाभळीच्या झाडाच्या भोवती अतृप्त आत्मे असतात ज्यांना तृप्ती मिळाली नसते आणि ते अमंगल द्रव्य, अमंगल पदार्थांचं सेवन करून मुक्त होत असतात, तृप्त होत असतात. त्यांचं जे जेवण असतं ना, ते जेवण म्हणजे कोणतं? अमंगल पदार्थ. आता संडासला नेलेलं पाणी मंगलमय असणार आहे का? ते अमंगल पदार्थ आहे. तो चांगल्या वृक्षाला कसा टाकून त्याच्या अवतीभोवती अतृप्त आत्मे आहेत ना, त्या बाभळीच्या झाडाला टाकावं हे शास्त्र सांगतंय. त्याच्यामुळे एक शेर तुलसीदासजी पाणी घेऊन जात होते, पण येताना पावशेर उरवून आणायचे ना. एक बाभळीचं झाड होतं. 12 वर्ष त्या बाभळीच्या झाडाला पाणी घातलं बरं का, पावशेर. आणि त्या बाभळीच्या झाडावरती पिशाच्य होतं आणि ते पिशाच्य 12 वर्ष पाणी पिऊन महाराज तृप्त झाले. साधून चिंतन करणाऱ्या माणसानं महाराज ते पाणी नव्हतं, त्याच्याकरता तो प्रसाद होता. तृप्त झालं ते
आणि तपपूर्ती झाल्याच्या नंतर महाराज एके दिवशी झाडावरनच खाली उतरणं तुलसीदासजींना वंदन केलं. त्याचा अकराळ विकराळ असणारा देह ज्या वेळेला तुलसीदासजीने पाहिला, तुलसीदासजी घाबरले. घाबरू नका, घाबरू नका, मी काही करणार नाही तुम्हाला. मी जरी पिशाच्य योनीमध्ये असलो तरी सुद्धा तुमच्या पाण्यानं मी तृप्त झालेलो आहे. आणि मला जे काही तुम्हाला मागायची इच्छा आहे ते तुम्ही मागा. कोण म्हणतंय? भूत म्हणतंय बरं का. एक भूत साधूला म्हणतंय मला जे काही तुम्हाला मागायचं आहे ते मागा. काय चरित्र सुंदर आहे महाराज. तुलसीदासजी म्हणतात असं जे मी मागणार ते मला देशील का? मागून तर पहा, या त्रिभुवनामध्ये कोणती गोष्ट नाही की जे पिशाच्य तुम्हाला देणार नाही. कोणती गोष्ट मागा, मी प्रसन्न आहे तुम्हाला, मी प्रसन्न आहे. 12 वर्ष तुम्ही मला पाणी दिलेलं आहे आणि याच्या बदल्यात तुम्हाला काय पाहिजे तुलसीदासजी मागा. त्यावेळेला तुलसीदासजी भूताला म्हणतात की मागायचं म्हणतोस याचं कारण ठीक आहे, मी तुझ्याकडे मागतो. काय मागतो तर मला रामाची भेट घडवून आण. काय मागितलं भूताकडे? मला रामाची भेट घडवून आण. राम म्हटल्यावर भूत लांब पळालं. कारण का राम नाम घेतल्यानंतर भूत थांबल का तिथं? ते 10 कोस मागं पळालं. मागं पळालं तुलसीदासजी म्हणतात अरे बाबा, ते तुलसीदासजी पुन्हा 10 पावलं पुढे आले. बाबा रामाची भेट, पुन्हा मागं गेलं. अरे रामाची भेट, पुन्हा मागं गेलं. म्हणजे का मागं जातोस? मागं जातोस का म्हणजे नाव कोणाचं घेतोस तू? रामाचं जिथं नाम आहे तिथं मला थारा आहे का? मी मागच पळणार की? तुलसीदासजी म्हणतात की बाबा तू काही कर, तू म्हटलास ना की मागितलेलं तुला देणार आहे, रामाची भेट घडवून आण. याच्यापेक्षा दुसरं काय मागणार नाही. मला फक्त रामाची भेट घडवून आण. महाराज त्यावेळेला ते पिशाच्य योनीतलं भूत म्हणताय की ठीक आहे, रामाच्या भेटीच्या आधी तुला राम भक्ताची भेट घडवून आणतो. मग रामाची भेट सफल आहे. कारण का देवाच्या आणि दासाच्या मधलं जे आहे ना त्याला संत म्हणतात, त्याला भक्त म्हणतात. म्हणून रामाची भेट घडवून आणण्यासाठी विभीषणाला सुद्धा हनुमंतरायांची मध्यस्थी करावी लागली ना. हे वकील आहेत बरं का संत. हायकोर्टामध्ये भगवंताकडे आपल्याकडे याचिका दाखल करण्यासाठी मध्ये वकील लागतो, तर हे वकील रूपी संत आहेत. तसं म्हणतात बरं ठीक आहे, रामाची भेट घडवून आणतो तुला. कशी घडवून आणणार तुला? मला माहित आहे पिशाच्य योनीमध्ये पिशाच्याला जे दिसतं ते कोणालाही दिसत नसतं. मला माहित आहे इथून काही अंतरावरती एक गाव आहे म्हटला, त्या गावामध्ये रामकथा चालू आहे आणि या रामकथेमध्ये हनुमंतराय प्रत्यक्ष येऊन बसलेले असतात आणि हनुमंतराय आलेले मला दिसतात. प्रत्यक्ष हनुमंतराय कथेमध्ये येऊन बसलेले मला दिसतात. त्यांची ओळख काय सांगावी? कथेच्या आधी येऊन बसतात, कथा संपल्यानंतर जातात. कथा ऐकताना भावनिक प्रसंग आल्याच्या नंतर ज्यांचं अंतःकरण रोमांचित होतं, कथा ऐकत असताना ज्यांच्या अंगावरती काटा आलेला असतो, कथा ऐकत असताना ज्यांचं मन द्रवित होतं, हे त्या भक्ताचं लक्षण आहे. तेच हनुमंतराय आहे. कशाच्याही स्वरूपामध्ये येऊ शकतात बरं का. आता एका वयोवृद्ध म्हाताऱ्याच्या स्वरूपामध्ये मला दिसत आहे. जा त्या कथेमध्ये घोस आणि रामचंद्राच्या भक्ताचे पाय धर. रामाची भेट सहज आहे. भूतानं सांगितलं महाराज भक्ताची भेट. भूताला दंडवत प्रणाम केला आणि कथा चालू असलेल्या ठिकाणी गेले. वयोवृद्ध माणसाच्या ठिकाणी एका बसले, तर कथा ऐकत असताना महाराज खरंच त्याचा भाव असा द्रवित होत होता. नेत्रातनं ज्याच्या रामकथा ऐकताना अश्रू येत होते, ज्याचं अंगावरचं जे काही तत्व आहे ते सगळं रोमांचित होत होतं, ज्याच्या नेत्रातनं पाझर फुटत होता कथा ऐकत असताना. हा हेच हनुमंतराय असावे. वयोवृद्ध सुद्धा आहेत, कथा सुद्धा मन लावून ऐकतात. श्रोत्यांना विचारल्यानंतर कथेच्या आधी येऊन बसलेले आहेत हे ज्या वेळेला कळालं आणि आरती झाल्यानंतर रोज जातात हे ज्या वेळेला कळालं, कथा झाली, कथेची आरती झाली, सगळे निघून गेल्याच्या नंतर महाराज त्यावेळेला तुलसीदासांनी त्या म्हाताऱ्या गृहस्थाचे पाय धरले. तो म्हटला पाय सोड. सोडणार नाही. पाय सोड. सोडणार नाही. कशा करता पाय धरलेस? रामाची भेट घडवून आणा, त्याशिवाय पाय सोडणार नाही. रामाची भेट मी कशी घडवून आणेल? रामापेक्षा रामाला जास्त जाणणारं तुमच्यापेक्षा दुसरं कोणी असू शकत. मी ओळखलाय. मला पिशाच्यानं सांगितलेलं तुम्ही हनुमंतराय आहात म्हणून, आणि खऱ्या स्वरूपामध्ये हनुमंतराय प्रगट झालेले आहेत. बोलिये पवन सुत हनुमान की जय. खऱ्या स्वरूपामध्ये मारुतीराय प्रगट झालेले आहेत. सांग काय हवंय तुला? तर मला रामाची भेट हवी आहे. पूर्वकर्म पाहिलं, तपपूर्ती झालेलं आहे. भक्ती 12 वर्ष रामाची यानं केलेल्या. हा रामाची भेट घडवून आणण्यासाठी लायक झालेला आहे. काय करा तुलसीदासजी, तुम्ही चित्रकूट पर्वतावरती जा. चित्रकूट पर्वतावरती चंदन घासण्याचं काम करा. नामस्मरण करत असताना चंदन घासा. याचा तात्विक अर्थ काय असतो माहिती आहे का? समाजामध्ये जाऊन झिजा. चंदनाचं तत्व असतं झिजणं.
समाजाचं जोपर्यंत कल्याण करण्यासाठी तुम्ही धावत नाहीत ना, तुम्ही झिजत नाहीत ना, तोपर्यंत तुम्हाला राम भेटत नाही. समाजाच्या कल्याणाकरता साधून झटावं, याच्याकरता चंदन उगळण्याचं काम तिथं करा ना. आल्या गेलेल्याला चंदन लावत चला. जे महात्मे येतील त्यांना स्वतःच्या हातानं उघडून चंदन लावत चला. आणि एक दिवस असा येईल की तुम्ही उघडलेलं चंदन हातावर घेतील आणि तुमचं चंदन कपाळावर जे 2 पुरुष तुम्हाला लावतील तेच 2 पुरुष, त्यातला एक माझा रामचंद्र आणि दुसरे लक्ष्मण असतील. फक्त चंदन उघडण्याचं काम करा महाराज. चंदन उघडत राहिले बरं का. जर कोणी तुम्हाला सांगितलं देवाची भेट, असं नसतं बरं का, आज माळ घातली आणि उद्या लगेच पाळणा चालला पाहिजे, असा परमार्थ होत नाही बरं का. नाहीतर काही काहींचे महाराज माळ मी घातली तरी सुद्धा माझ्या प्रपंचाला अवकाळा का प्राप्त झाली. बाबा देवाची खूनच आहे ती, देवाची ते खून करावे वाटोळे. धैर्य असलं पाहिजे बरं का. धैर्याचे उखळ वैराग्य मुसळ घेतले सबळ चांगुनीने. कशाचं उखळ आहे शिर कांडत असताना, तर धैर्याचं उखळ नामदेव महाराज सांगतात. देवाची प्राप्ती होण्याकरता धैर्य लागते. असं नाही आज हनुमंतरायानं सांगितलं उद्या लगेच चंदन घासून पूर्तता करण्यासाठी रामचंद्र आणि लक्ष्मण येतील. कितीतरी वर्ष पुन्हा चंदन घासलं बरं का, कितीतरी वर्ष. धैर्य असावं का. कुठल्याही भक्ताच्या मनामध्ये भगवंताच्या भेटीकरता धैर्य असलं पाहिजे. नारद ऋषीची एका भक्ताची भेट होते आणि तो भक्त सुद्धा असंच म्हणतो नारद ऋषीला की मला देवाची भेट घडवून आणा. देवाची भेट ठीक आहे म्हणे, देवाची भेट तुला घडवून आणतो. पण नारद ऋषींच्या तोंडातून शब्द बाहेर पडतो की ज्या झाडाखाली तपश्चर्येला बसलास त्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढी जन्म तुला घ्यावे लागतील आणि मग देवाची भेट होईल. त्यावेळेला तो मनुष्य म्हणतो महाराज जरा मी कुठल्या झाडाखाली बसलोय ते तरी बघा. नारद ऋषी बघतात तर चिंचेच्या झाडाखाली बसलो होतो. चिंचेच्या. अरे बापरे म्हणे, काय माझ्या तोंडून हे आलं. आता चिंचेला किती पानं असतात. काय शब्द आहे नारद ऋषींचा. या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढी तुला जन्म घ्यावे लागतील. चिंचेच्या एका याला किती पानं असतात महाराज. तरी सुद्धा तो भक्त होता आणि भक्त म्हणाला की ठीक आहे एवढे जन्म का घ्यावे लागणार, पण देवाची भेट घडणार आहे ना. देवाची भेट घडणार आहे ही शाश्वती मला प्राप्त झाली आहे संतांच्या मुखात. ठीक आहे एवढे जन्म घेईल मी, पण देवाची भेट मात्र मला होणार आहे हे मात्र निश्चित झालं ना. अनंत जन्म घेण्यासाठी सुद्धा तयार आहे. चंदन घासण्याचं काम करतच राहिले महाराज. फळाला आलेला आहे पुण्य. घोड्यावरनं 2 युवक आले, राजकुमार. एक सावळा आहे आणि एक गौरवर्णी आहे. जिऱ्यांचा मुकुट डोक्यावरती आहे, खांद्यावरती धनुष्य आहे बरं का. राजकुमाराच्या वेशात आलेला आहे. घोड्यावरनं खाली उतरले. चंदन घासत असणाऱ्या तुलसीदासजींचा हात धरला आणि त्या चंदनाचा टिळा घेतला आणि तुलसीदासांना लावत असताना ज्या झाडावरती हनुमंतराय बसलेले होते त्यांनी सांगितलं तुलसीदासजी हाच माझा रामचंद्र लक्ष्मण आहेत, पाय धरा यांचे. त्यावेळेला तुलसीदासांना सगुण स्वरूपामध्ये दर्शन झालेलं आहे. तुलसीदासांनी वंदना केलेली आहे. रामाचं दर्शन झालं, राम भक्ताचंही दर्शन झालं. आता मार्ग मोकळा झाला. काय करा तुलसीदासजी माझं चरित्र लिहा. याच्या आधी बरेच रामायण झालेले आहेत, पण पुन्हा रामायण करण्याची गरज का पडली. हे रामायण 7 कांडाचं आहे. वाल्मिकी रामायण सुद्धा 7 कांडाचं आहे, पण या रामायणामध्ये लवकुश कांड आलेलं नाही. का लवकुश कांड आलेलं नाही, कारण रामायणाची दुरुस्ती तुलसीदासजींनी केलेली आहे. कारण तुम्ही बघा हा बराच वादविवाद झालेला आहे की पुन्हा सीता वनाला सोडली का नाही सोडली. हा तपस्वी जे काही जपी आहेत, जे काही तपी आहेत त्यांच्या अभ्यासाचा प्रश्न आहे, तो करू द्या त्यांना. आपल्याला रामचरित्र कुठपर्यंत अभ्यासायचं आहे माहितीये का. तुलसीदासजींनी ग्रंथाची पुनरावृत्ती केली. राम राज्याभिषेक होतो तिथपर्यंतच रामचरित्र अभ्यास. तिथून पुढचा रामायणाचा प्रपंची माणसाचा संबंध नाही. तिथून पुढचं जे रामायण घडले त्याच्यावर योगी अभ्यास करू दे, त्याच्यावर जपी तपी जे काही महात्म्य आहे, जे काय ज्ञानाला पाजळलेले आहेत ते बोलू दे त्याच्यावरती. पण प्रपंची माणसाला जी कथा ऐकायची आहे ती कुठपर्यंत ऐकायची, जिथं रामराज्याभिषेक झाला, शस्त्राचा त्याग जिथं केलेला आहे आणि शास्त्राचा पुनर्निर्माण उदयागमन ज्या ठिकाणी झालेला आहे आणि शास्त्रानं जे राज्य चाललेलं आहे ना ते राम राज्य आहे. शस्त्रांचा त्याग करून जिथं शास्त्र संपन्न राज्य आहे ते रामराज्य आहे. म्हणून राम राज्याभिषेकापर्यंतच ही 7 कांड आहेत. 7 कांडच का दिलेले आहेत, कारण माणसाचे दिवस सुद्धा 7च आहेत. याच्याकरता 7 कांड आहेत. माणसाचे दिवस सुद्धा 7च आहेत. आणि ह्या 7च दिवसामध्ये तू मरशील असा शाप सुद्धा परीक्षितीला होता. परीक्षितीला काय शाप आहे महाराज, तू या 7च दिवसामध्ये मरण पावशील. तक्षक नावाचा सर्प येऊन 7 दिवसामध्ये तुला डसेल. 8वा दिवस तू बघू शकणार नाहीस. तसं महाराज परीक्षा देणारा प्रत्येक जीव म्हणजे परीक्षित आहे. आपल्याला ही मरायला कॅलेंडर मध्ये 8वा वार नाही. त्याच्यामुळं 7 कांड आहेत.
आणि या 7 कांडामध्ये षडविकारांच्या गाठी फुटाव्यात आजची कथा ही तुलसीदासजींचं चरित्र आपण वंदन केलेलं आहे इथपर्यंत विसावा घेते. उद्याच्या कथेमध्ये तुलसीदासजी शिव पार्वती विवाहापर्यंत नेणार आहेत बरं का. शिव पार्वतीचा संवाद आहे. आता रामायणाचा आणि शंकर पार्वती विवाहाचा काय संबंध आहे? रामचरितमानसामध्ये रामाच्याही कथेच्या आधी शिव पार्वती विवाहाची कथा आलेली आहे. ही शिव पार्वती विवाहाची कथा का श्रवण करावी हे आपण उद्या पाहणार आहोत. सर्वांना वंदना केलेली आहे तुलसीदासजींनी. वर्णानाम अर्थसंधानाम रसानाम छंदसामपि मंगलावांच करतारो वंदे वाणी विनायक. त्याच्यानंतर श्रद्धा विश्वास रूपी माता पार्वतीला विश्वास रूपी शंकराला वंदना करतात, राम सीतेला वंदना करतात, खलवंदना करतात, वाल्मिकीजींना वंदना करतात आणि स्वतःचंही पूर्वसंचित चरित्र सांगितलेलं आहे. आणि आता रामचरित्र लिहून तयार आहे. कुणाचा साक्षीनं झालंय माहितीये का? हे हनुमंतरायजींच्या साक्षीनं झालंय. म्हणून याच्यात निष्कलंक असणारं चरित्र आहे. हे चरित्र लोकांना मान्य नाही, कारण चरित्र जे आलेलं आहे ते चौपायांमध्ये आहे. हिंदी दोह्यात चरित्र आहे रामचरित्र. आणि त्यावेळेच्या धर्म मार्तंडांना कोणतंही संस्कृत काव्य हिंदीमध्ये किंवा प्राकृतामध्ये येणं हे मान्य नव्हतं. आणि याची सुद्धा सभा भरली काशीमध्ये. तुलसीदासजी, रामावर किती तुमची भक्ती असे नका, पण देव भाषेमध्ये चरित्र असावं. चरित्र हे हिंदी दोह्यांमध्ये तुम्ही आणलेलं आहे. तुम्ही चरित्राचा अपमान केलेला आहे. ते म्हणजे तुम्ही कोण ठरवता? तुम्ही कोण ठरवता? मी चरित्र काय प्रसिद्ध होण्याकरता लिहिलं नाही किंवा काय करण्याकरता. माझ्या मनात चरित्र आहे. हे चरित्राची पानं घ्या, गंगेत विसर्जन करा, नाहीतर कुठंतरी टाका. मला जो राम प्राप्त व्हायचा होता तो प्राप्त झालेला आहे. स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषा निबंध मती मंजुल मार्तनोते. जे माझ्या अंतकरणाला सुख मिळायचं होतं तुलसीदासजी म्हणतात ते प्राप्त झालेलं आहे. या पानांचं काय घेऊन बसले तुम्ही? तरी सुद्धा ते पानं गोळा केलेले आहेत बरं का धर्म मार्तंडांनी. आणि आपण न्याय करणारे कोण होतो? म्हणून काही जण म्हटले बरं का, सभेमध्ये सगळेच नालायक असतात असं नाही, काही शानी सुद्धा माणसं असतात. म्हणून सभेमध्ये काही शानी माणसं होती बरं का. कोण होते? जांबुवंतरायजी होते. आणि पहिला अधिकार रामचंद्रराय वयोवृद्ध माणसाला सभेमध्ये देत होते की तुम्ही जाणकार आहात, कितीतरी पावसाळे ह्या माकडांपेक्षा तुम्ही जास्त पाहिलेले आहोत आणि तुमचा सल्ला हा म्हणून पहिला सल्ला कुणाला विचारत होते? तर जांबुवंतरायजींना विचारत होते. हे रामराज्य आहे. वृद्ध माणसांना पहिले विचारत. आणि काही जण होते ज्ञानी त्याच्यामध्ये, ते म्हटले आपण न्याय करणारे कोण होतो ग्रंथाचा? रामाचं चरित्र आहे. चरित्र आपण कुणाला अर्पण करूया? तर चरित्र काशी विश्वनाथाला अर्पण करूया म्हणे. आणि विश्वनाथाच्या दरबारामध्ये अर्पण करत असताना चरित्र कसं केलं माहितीये का? पानं उलटी सुलटी केली. पानं धर्म मार्तंडाने उलटी सुलटी केली आणि विश्वनाथाच्या सभामंडपामध्ये गर्भाशयामध्ये ती पानं पांगवली, अशी टाकली. कवाड बंद केलं. म्हणजे याचा न्याय भगवंतच करेल. कवाड बंद केलं. मोठा तैनात बंदोबस्त आखला गेलेला आहे. जर विश्वनाथानं न्याय दिला नाही तर तुम्ही जलसमाधी घ्या. देव भाषा ही प्राकृतामध्ये आणण्याचं पातक केलं. ते म्हणजे जलसमाधी घेण्यासाठी तयार आहे मी. पहिला न्याय माझा भगवंत करू दे. आणि प्रातःसमयी ज्या वेळेला कवाड उघडली होती, कवाड उघडल्यानंतर ग्रंथ दिसला नाही. ग्रंथ कुठं होता? ग्रंथ वरची खालची सगळी पानं एकत्रित केलेली होती. क्रमानं ग्रंथाची पानं काशी विश्वनाथाच्या पिंडीवरती होती. आणि त्याच्यावरती लिहिलेलं होतं सत्यम शिवम सुंदरम. हा सत्य आहे, हाच शिव आहे आणि हेच सुंदर आहे. त्याच्यामुळं मी मान्यता देतो या ग्रंथाला. उदो उदो झाला, हत्तीवरनं मिरवणूक काढली तरी सुद्धा तुलसीदासजी म्हणतात मी प्रसिद्धीसाठी ग्रंथाचं निर्माण केलाच नाही, मी जग उद्धारासाठी ग्रंथ तुम्हाला दिलेला आहे. आणि हे तुलसीदासजी आता उद्याच्या चरित्र कथेमध्ये शिव पार्वतीला चरित्रामध्ये आणणार आहे की कशा पद्धतीने महाराज शिव पार्वती विवाह नंतर होतो, पण पहिलं चरित्र सतीच आहे. सती ही शंकराची पहिली पत्नी. आणि तिच्या मनामध्ये एकदा प्रश्न येतो की बाबा माझ्या नवऱ्याच्या मुखामध्ये जे राम नाम आहे त्या रामाची कथा सुद्धा मला ऐकली पाहिजे. म्हणून कथा ऐकण्यासाठी उद्या शंकर परमात्मा आपल्या आई साहेबाला म्हणजे पार्वती आई साहेबाला घेऊन जाणार आहेत बरं का. म्हणून म्हटलेलं कथेचं पुण्य पदरात पाडायचं असेल तर जोडीनं येत चला. एकटा शंकर कधी कथा ऐकायला जात नाही किंवा एकटी सती कधी कथा ऐकायला जात नाही. कथा जोडीनं ऐकायची. एकट्या रामाची कथा असती तर फक्त रामरावानं आलं तर चाललं असतं. एकट्या सीतेची कथा असती तर सीतेनं आलं तर चाललं असतं. नाही, कथा ही राम सीतेची आहे, कथा ही सती शंकराची आहे, कथा ही शिव पार्वतीची आहे. त्याच्यामुळं दोघांनी यायचं बरं का. पहिलाच दिवस आहे. काबळे साहेब तुमच्या पुण्य फळाला आलेलं पहिल्या दिवशी मंडप भरलेला आहे.
बर का? टाळ्या वाजवा एकदा सर्वांना. उद्या प्रत्येकाने येताना 10 घेऊन यायच्या. बरं काय नाही, बसायची व्यवस्था आपण करूया. फार फार तर लागलं तर स्टेज मागे घेऊया, काही अडचण येणार नाही. अशीच महाराज आजची पहिली कथा ही तुम्हा श्रोते मायबापांच्या चरणी अर्पण करूया आणि आज कथेला या ठिकाणी पूर्णविराम देऊया. उद्या कथेमध्ये सती चरित्र आहे. रामाचा परीक्षा घेण्यासाठी गेलेली सती दक्षाच्या यज्ञामध्ये जळून राख होते आणि हीच सती पुन्हा जन्माला येते. सती मरत हरिसनवर मागा, जन्म जन्म शिवपद अनुरागा. सती मरताना वासना धरते, जन्मोजन्मी मला शिवपद प्राप्त व्हावं तीच सती. तेही कारण हिमगिरी गृह जाई, जनमी पार्वती सोतनु पायी. पार्वती नावाचं तन शरीर धारण करते आणि या शिव पार्वती विवाहाचा प्रसंग आपण उद्याच्या कथेमध्ये पाहणार आहोत. आजची कथा या ठिकाणी विश्रांती पावते.